8 महिन्याची वेलेली 5 महिन्याचा गर्भ पोटात आहे. 100% गोठ्याची शान सोनी सोनी आता गाभण आहे. दूध देते, खरी मुरा दूध देते आणि खरी मुरा अजून महाराष्ट्रात लोकांना कळलेलीच नाहीये. आप मेहमान हो, आप आए तो हम फसाएंगे क्या, मेरे बेटी की. आज ही म्हैस हरियाणामध्ये जर उभी असेल तर ड्राय पिरियड मध्ये 2 लाख रुपयाची आणि वेल्यावर 5. मुरा असोसिएशन पारडी संगोपनावर जास्त भर देते. पारड्यांमधून काय लाभ 2025 आहे. हा व्हिडिओ ज्यांना माझ्यावर विश्वास आहे त्यांनी सेव्ह करून 2035 मध्ये ज्याच्याकडे फक्त 25 म्हशी टॉप क्वालिटीच्या आहेत, प्रॉपर ब्रीडिंग केल्या, रेकॉर्ड मेंटेन केल्या, तो करोडपती. महाराष्ट्रात काहीतरी तयार हवं. गेल्या 3-4 वर्षात यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे हाल. पण एवढ्या 3 पिढ्यांचा अनुभव ज्या व्यक्तीच्या गाठीशी आहे त्या व्यक्तीचं कधीच मार्गदर्शन घेत नाही. हे दुर्दैव. चांगली टीम आहे, अतिशय मोफत मार्गदर्शनाला, कुठल्याही कमर्शियल कोर्सेसला न जाता, कुठल्याही भूलतामाना बळी न पडता फक्त असोसिएशनचे सभासद व्हा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्र, आज आपण अमय उपाध्याय सर आहेत, महाराष्ट्र मोरा असोसिएशनचे अध्यक्ष, यांच्या फार्मवर आहेत. तर सर, आपला परिचय द्या थोडक्यात एकदा. नमस्कार, मी अमय अनंत उपाध्याय, अनंत कृष्णा ॲग्रो डेअरी फार्मचा मालक आणि सेवा करतोय देशी गायींची आणि मुरा म्हशीची. तर मित्र, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. खूप गाढ अनुभव आहे मुरामध्ये. थोड्या दिवसात खूप सरांनी प्रगती केलेली आहे, चांगलं ब्रीडिंगवर काम करतायत, रेडी संगोपन पण आहेत. पूर्ण फार्मचे आपण सविस्तर व्हिडिओ दाखवणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक एक आपण सराकडून सर्व माहिती, मुरा म्हशीविषयी माहिती, महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती असेल, मुरा म्हशीचं ब्रीडिंग असेल, बऱ्याच गोष्टींची सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरुवात करा सर, आपले एक एक म्हशी पण दाखवत चला चालूमध्येच. सर, ही जय मल्हार डेअरी फार्म कडून भाकडमध्ये घेतलेली खरेदी होती 3 लाख रुपयाची. अतिशय सुंदर क्वालिटीची रेडी एकदम व्यवस्थित दाखवा. सरांनी एक एक नगिने जमा केलेले आहेत. खूप सुंदर, हरियाणापेक्षा सुद्धा टॉप क्वालिटीच्या म्हशी तयार केलेल्या आहेत फार्म मध्ये. बघू शकता क्वालिटी रेडी. टॉपची पारडी आहे खाली. रेडी झालेली खाली. रेडी झाली. दुसऱ्याच वेतात दुसऱ्या वेतात दुसऱ्या वेतात वेलेली मित्र. खूप सुंदर क्वालिटीची रेडी बघू शकता तुम्ही. आणि सरांनी तब्येत पण एकदम छान ठेवलेली आहे. आपण सर आधी गाडी घ्यायचो म्हशीची, त्या गाडीमध्ये सगळा माल चांगला यायचा नाही. काही म्हशी चांगल्या, काही म्हशी खराब असं यायचं. मग थोडस जाणकार व्यक्तींसोबत हे लक्षात आलं की सिलेक्टेड म्हशी घ्यायला हव्यात तरच दूध निघतं. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर काम केलं पाहिजे. 100% खरं आहे. आणि आपला दुधाचा व्यवसाय असा नाहीये काय, फक्त काय आहे की थोडासा हातभार म्हणून. बाकी आपला सगळा ब्रीडिंगचाच विषय. आता ह्या दोघींनाही फिमेल काफ आहेत. 2-2 सड पुढचे जे आहेत ते बच्चा पित आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये जर पारडी जगली तरच दूध व्यवसाय जगणार आहे. आताची परिस्थिती खूप बिकट आहे. हरियाणामध्ये 10 दिवस होतो, आता जाऊन आले तुम्ही. तर परिस्थिती खूप बिकट आहे. येणारा काळ पारडी संगोपन असेल तरच आपल्याला जमणार आहे, झेपणार आहे. आणि म्हशीची पूर्णतः आपण काळजी जी आहे ती फॅमिली मेंबर सारखी घेतो. खूप सेवा आहे. खूप फार्म मध्ये बघा, म्हशी दाखवा. अतिशय टॉपचं नियोजन आहे. एक एक म्हैस सरांनी गॅप बघा, व्यवस्थित मॅट बघा. खूप चांगली सेवा करतायत. गाय पण आहेत. सरांचा अनुभव आणि दूध चांगलं काढतात. बऱ्याच म्हशी आपल्याकडच्या गाभण म्हशी ह्या 7 महिने होईपर्यंत दूध देतात. 7 महिने. आपण 3 महिन्याचा ड्राय पिरियड ठेवला. ही पाठीमागची म्हैस आपली. ही म्हैस 8व्या महिन्यामध्ये आपण ड्राय केली. आता वेले मेल काफ खाली आहे. आत्ताही तिला दूध चांगलं आहे. पिंगळे डेअरी फार्म मधून आणलेली म्हैस होती आपली. पिंगळे सरांची छान म्हैस आहे. आता वेल तिला फिमेल झाली का? मेल आहे. मेल झालेला. तर बघू शकता एक एक म्हैस खूप सगळ्या क्वालिटीची आहे. आता म्हैस व्यायल्यानंतर 60व्या किंवा 90व्या दिवशी आपण कन्सिव्ह करतो. दुसऱ्या तिसरी हिट आपण कन्सिव्ह करून टाकतो. आता आपण पूर्ण डेअरीचं नियोजन असं केलंय की LDFचा जो कोहिनूर बुल आहे त्याचं सिमेंट वापरतोय. म्हणजे पुढचं सगळं जनरेशन कोहिनूरचं असेल. खूप चांगल्या म्हशी आता ह्या. पण बघा, एक गाय दाखवा. विशेष करून गायीचं पण संगोपन आहे. खिलार गायची सरांना आवड आहे. त्याला खिलार गायीसाठी सर असा विषय आहे की आपण बाहेरच्या राज्यातलं ब्रीड सांभाळतोय. मुरा, थारपारकर, गीर. आपल्या महाराष्ट्राची शान आहे सर. स्वभाव एकदम शांत आहे ना. माझं एक मत सांगतो की कुठलंही जनावर जेवढं ब्रीड वाईज प्युअर तेवढं ते शांत असतं. आणि शांत आहे. अक्षरशः ती खूप बिकट परिस्थिती आपल्याकडे आली होती. आधीच्या मालकाने तिचे खूप हाल केले होते. पण आपण तिला चांगलं हे केलं. 2 वेत झालेत तिचे आपल्याकडे. 3ऱ्या वेताला आता ती गाभण आहे.
खिलार लात मारते हा गैरसमज आहे, तो हा गैरसमज इथे मिटतो. तिच्या पायाखाली पण मी बसतो. खूप शांत गाय. तिला शांत करायला तिच्या माइंडसेट मध्ये जी भीती होती, तिच्या मालकाने तिला जो दिलेला त्रास होता, त्यासाठी मला 6 महिने लागले तिला शांत करायला. पहिली मी तिची व्यसन काढून टाकली. आजही ती सोडल्यानंतर पुढच्या गेट पर्यंत माझ्यासोबत येते, इतकी ती शांत आहे. खूप छान. व्यायल्यानंतर 4.5 लिटर ती दूध देते. पुढच्या वेताला कधीच आपण तिचं लाईव्ह मिल्किंग करू. 100% खिलार दूध देते हे मला दाखवायचंय. तर सोबतच सगळा शोकेस सर नाही बघा, हे मशीनची सोय बघा आणि तब्येती बघा. हिची काय डिटेल्स आहे सर ह्या म्हशीची? आता सर ही म्हैस आहे ना, आपण गेल्या वेताला घेतली होती बाबा कुरेशी म्हणून चाकणचे व्यापारी आहेत त्यांच्याकडनं. परत ड्राय मध्ये ती विकली गेली होती. परत आपण खरेदी केली, ती तुमच्या माध्यमातूनच खरेदी झाली होती. हो बरोबर, परत आली होती. यातला भरपूरसा जो लॉट आहे हा जय मल्हार डेअरी फार्म मधना सिलेक्टेड ज्या म्हशी होत्या त्या घेतलेल्या आहेत. चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या निवडक म्हशी आहेत बघा. ही पण म्हैस दाखवा. ही म्हैस कैलाश पवार, पवार डेअरी फार्म, त्यांच्या मैत्री डेअरी फार्म वरची आहे. आपण डिसेंबर मध्ये खरेदी केली होती, ती पण तुमच्या माध्यमातूनच खरेदी होती. हो, म्हैस एकदम टॉपची आहे. तर म्हशी बघा मित्रांनो, एक एक नगीन आहे. तुम्हाला आता बघताना जरी काही वाटत नसेल, पण एक एक म्हैस उभी करताना काय मेहनत घ्यायला लागली, कशा घ्यायला लागल्यात. सर म्हशीच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सांगतो की म्हैस हा असा विषय आहे की माणसाला त्याचं व्यसन लागतं. व्यसन हा, तुम्ही दररोज त्यामध्ये असलात तर तुम्हाला घरी राहणार नाही यावंसं वाटतं. आता ही म्हैस आहे ना, ही हरी शेठ कोल्हे यांच्या आपण घेतली होती. ही म्हैस आपल्याकडे येऊन वेळली. आता गेले 2 दिवस थोडीशी ती आजारी आहे तापामुळे, पण ह्या म्हशीने आपल्याकडे 21 किलो दूध दिलेलं आहे. खूप चांगलं आणि उत्तम क्वालिटीचं दूध दिलं आहे. थोडं काय आहे, ह्या वर्षी 1.5 महिना आपल्याकडे पावसाचं वातावरण खूप आहे, ऊन पडत नाहीये, मशीनची कंडिशन थोडीशी हे आहे. म्हैस खूप स्ट्रॉंग लाईनची आहे. स्ट्रक्चर बघा, दूध काढलं तरी कासाची साईज, पिशवीची साईज वगैरे खूप सुंदर. म्हणजे आपण आपल्या गोठ्यामध्ये दररोजचं दूध मोजलं जातं. 100%. हिचं पूर्ण वेताचं दूध शेवटला कॅल्क्युलेट करून मोजलं जाईल. आणि मला असं वाटतं की ती 5,000 लिटरच्या पुढे जाईल वेताला, आरामात जाईल. तर मित्रांनो, 5,000 लिटर खूप कमी नसतं. त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी सरांकडून शिकण्यासारख्या येतात. आणि आता जेवढ्या गोठ्यामध्ये 20-22 म्हशी आहेत, त्यातल्या एक 60-70% म्हशी कन्सिव्ह झालेल्या आहेत. आणि त्या सगळ्या LDF कोहिनूरनी आहेत. कोहिनूर एकदम टॉपचा आणि प्रोजेनी टेस्टेड पीटी बुल आहे. प्रत्येक म्हैस दाखवा एक एक करून, खूप सुंदर क्वालिटीची. एका म्हशीमध्ये, प्रत्येक म्हशीमध्ये काहीतरी विशेषता आहे. अशीच कुठली म्हैस लोकल नाहीये. खूप चांगला अभ्यास स्टडी करून एक एक म्हैस सरांनी खरेदी केलेली आहे आणि ब्रीडिंगवर चांगलं काम करतायत. ही सुद्धा म्हैस बघा. याच्यामध्ये स्वतः प्रवीण सरांचं म्हणजे साहेब तुमचं खूप मोलाचं सहकार्य आहे की ब्रीड सिलेक्ट करताना, तुमच्याकडनं खरेदी करताना तुम्ही चांगलीच वस्तू मला दिलीत. हे ठळकपणे सांगावंसं वाटतं. तर सरांनी म्हणजे आपण कुठं संकोच नाही बाळलेला. ही जास्त दुती म्हणून आपल्याला ठेवायची असं काय नाही. जिच्यावर बोट ठेवलं ती म्हैस दिलेली आहे. सर, ह्या वर्षी मी पहिल्यांदा हरियाणातनं म्हैस आणली. बाकी सगळी माझ्या इथले लोकलचे जे मित्र परिवार आहे, व्यापारी आहेत, त्यांच्याकडची खरेदी आहे. खास करून जास्त खरेदी जय मल्हार डेअरी फार्मची आहे. पिंगळे वडगावचे व्यापारी आहेत त्यांच्याकडचे आहेत. कैलाश पवारांकडचे आहे. आणि माझे मित्र ताज कुरेशी त्यांची पण आहेत. तर मित्रांनो, सर ही पिंगळे साहेबांची म्हैस आहे. चुनचुन केली होती बघा. दूध तिचं, म्हशीचं दूध खूप चांगलं दूध आहे. मोठी बादली आहे एकदम. आणि म्हशीची साईज वगैरे, मुर्रा कशाला म्हणतात, ऍक्च्युअल मुर्रा आहे मित्र, बघू शकता. खूप चांगल्या क्वालिटीची. आणि आपण आपल्या गोट्यात मस्टर्डीज नाहीये, आपण डीप कप वापरतो. हे दाखवा. हे सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो. ज्यांनी मस्टर्डिंग होत त्यांनी करून घ्या. चांगल्या गोष्टी पण दाखवा. ते दाखवा. कव्हरिंग होतं ना, ज्याच्यामुळे मस्टर्डीज होत नाही. मस्टर्डिंग होत नाही, एकदम कव्हरिंग करतात. गेले 1.5 वर्ष आपल्या गोठ्यामध्ये मस्टर्डीजची कुठल्याही म्हशीला नाही. तर आपल्या गोठ्यामध्ये सड फाटत नाहीत, कारण आपण वॅसलिन लावतो. मस्टर्डीज साठी हा कप लावतो. हेक्स्टर कंपनीचं जे पोस्ट एम आहे ते आपण वापरतोय. आणि हा खर्च परवडतो. मस्टर्डीजचा खर्च परवडत नाही एकदा झाल्यानंतर. हा खर्च शेतकऱ्यांनी करावा. सड वगैरे जाण्याची खूप भीती असते. हो. आणि म्हशीचं कसं आहे, सड जर ही आपल्या जय मल्हार डेअरी फार्मची क्रांती आहे. खूप उत्तम क्वालिटीची आणि टॉप ब्रीडची म्हैस आहे. आपल्यापेक्षा सरांकडे अतिशय टॉपची तब्येत झाली. बघू शकता मिल्क फेन वगैरे. 5 महिन्याची गाभण आहे. खूप शानी म्हैस आहे मित्रांनो आणि चांगले रेकॉर्डची म्हैस आहे. बघू शकता तब्येत वगैरे. खूप स्ट्रक्चर जबरदस्त आहे. बघून घ्या. म्हैस आटत आली तरी खूप पॉवरची आणि दूध लाईनची म्हैस आहे.
खूप चांगल्या क्वालिटीची बच्ची आपण तयार करतोय. त्याची बच्ची पण खूप सुंदर आहे, त्याची बच्ची पण खूप सुंदर आहे. एकच मिनिट सर. हट क्रांत हट. मोंटू को बोला. ची साईज खूप सुंदर क्वालिटीची म्हैस. मुर्रा ॲक्च्युअल मुर्रा काय असते मित्रांनो, प्रत्येक म्हशीमध्ये तुम्हाला सांगितलं विशेषता आहे सरांच्या, तर ही विशेषता आहे. अशी म्हैस काय पोझिशन आहे बघा, लांबी वगैरे म्हशी तुमच्या लक्षात येईल. हट सर. स्ट्रक्चर बघा एकदम टॉप क्वालिटीची म्हैस आहे आणि तब्येत वगैरे खूप उठली इथं आल्यापासून. आणखी झालंय ते थोडं बघूया. हा ते दूध बघा दाखवा मोंटू. हा खूप. ही आपण ताज कुरेशी यांच्या निकाल बेटा दिखा इधर दिखा इधर दिखा ताज कुरेशींकडनं घेतली होती. म्हैस 7 महिन्याची गाभण आहे. एक टायमाला तिला आता एवढं दूध आहे. खूप चांगलं दूध आहे. 7.5-8 लिटर दूध आहे. जेव्हा ती विते तेव्हा 20+ दूध देते 100%. तिचं बॉडी स्ट्रक्चर हे बघा पॅटर्न हे दाखवा. मुर्रा काय आहे, जे तरुण विचारतात, फोन करतात, ग्रुपवर मेसेज टाकतात, मुर्रा मुर्रा कशी ओळखायची. मित्रांनो ही तर प्रत्येक म्हैस विशेष मुर्रा आहे, त्याच्यामुळे ही तुम्ही बारकाईने व्हिडिओ बघा, म्हशीचं ऑब्झर्वेशन करा, चेहरा, सींग, शेपटाची साईज, बॉडी लँग्वेज सगळं बघा. ॲक्च्युअल तुम्हाला जर बघायचं असेल पुट्टा बघा, कुठलीही म्हैस डबल हड्डी नाही, सिंगल हड्डी. पाठीमागची साईज खूप चांगल्या क्वालिटीची आहे बघा. चेहरा वगैरे खूप सुंदर क्वालिटीचे काम आहे सगळं हिचं. हा दोन दाखवा आता. ही दाखवू, ही तुमच्याकडनं घेतलेली हिचं हे दाखवू. ही म्हैस बघा, ही पण दाखवा. ही पण एकदम ही दिंडे साहेबांनी म्हैस अशी आणली होती परिस्थितीमध्ये. सरांनी बघितली होती. म्हैस जगते का मरते अशा कंडिशन आली होती, वीक होती. सरांच्या भाषेमध्येच की पनवेलच्या पंचकर्म सेंटर मध्ये आली जय मल्हारच्या, त्याच्यावर त्यांनी 3 महिने काम केलं. म्हैस दुधावर आणली. मी सहज एकदा म्हटलो सर मला म्हैस द्या, त्यांनी खुशीने मला म्हैस दिली. म्हशीनी माझ्याकडे आलं पण भरपूर दूध दिलं. 5.5 लिटर दूध दिलं. आता पण चांगलं दूध आहे. बघू शकता. दाखवू रेडी दाखवा. क्रांतीची रेडी खूप चांगली. तुम्ही सिमेंट टाकलं होतं त्याची बच्ची आहे. हाईट एकदम लाजवाब पाडी आली साहेब. आईच्या अर्धी झाली, आताच अर्धी झाली, अजून दूध पिते. बघू शकता मित्रांनो. जन्म नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 8 महिन्याची बच्ची. ब्रीडिंग काय असतं मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. ह्या रेडीची लेंथ बघा, साईज आत्ताच दूध पिते अशी लेंथ आहे. अजून मोठी झाल्यावर लेंथ कशी होईल. तर ह्याच्यासाठी ब्रीडिंग आणि अशा जर रेड्या वर्षाला तयार झाल्या साहेब. मुरा काय असते तर 8 महिन्याची वेलेली, 5 महिन्याचा गर्भ पोटात आहे, 100% बच्ची तयार आहे. पुढचे 2 सड बच्चीला पाचतोय आणि 4.5 लिटर दूध आहे आता तिला. ही मुरा आहे एका टायमाला 4.5 लिटर. ही कधी ही शेतकऱ्याला पशुपालनाला कधीच तोट्यात आणणार नाही. यस, ही तुमचा फायदाच करणार. हा बच्चा प्यायचा बंद असतो, दुसरा बच्चा होतोय. म्हणजे प्रोजनी येते आणि वासर पण तयार होते. मुराचे खासियत, मुराचे गुणधर्म आपल्याला विचारतात, पण हे प्रॅक्टिकलमध्ये बघायला भेटतं, अनुभवायला भेटतं. त्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो. इथं काय विक्रीसाठी वगैरे कुठला माल नाही, काही नाही. पण सहज सरांकडे आलो होतो, भेट झाली, म्हणलं एक अनुभव आणि चांगल्या क्वालिटीचं कलेक्शन इथे दाखवावं. बघू शकता रेडी. असं दृश्य फार कमी आहे मित्रांनो. प्रत्येक शेतकऱ्याच्या फार्ममध्ये अशा रेड्या म्हशीला दूध पिल्या पाहिजेत, तर ते नक्की खूप चांगलं दृश्य राहील आणि त्याच्यामधून शेतकऱ्याला पण फायदा होईल. सर हे पण दाखवायचे थारपार दाखवून. ही आधी दाखवू, हिचं सांगू ना सगळं. हिचे डिटेल्स सांगा. तर ह्या म्हशीची स्टोरी आपण म्हणू शकतो थोडीशी दुःखद आहे, पण तिला आज उभं केलंय दिंडे साहेबांनी. तिच्यावर 3 महिने काम करून म्हैस मला दिली. म्हैस माझ्याकडे येऊन पण व्यवस्थित दूध देते. तिला पुढचे प्रयत्न मी केले तिच्यावर. आता तिचं जे सगळं दिसतंय यात आमच्या दोघांची मेहनत आहे. खूप एकदम आता तिला गेल्या 15 दिवसापूर्वी ABC वीरावल्ली फार्मचा जो कुरुबुल आहे त्याचा सेक्सड सिमेंट टाकलेला आहे. पुढच्या वेताला ह्या म्हशीकांना खूप अपेक्षा आहेत. देवाने साथ दिली तर ही म्हैस 18 ते 20 लिटर पर्यंत दूध देईल. कारण ती कधी वेळले याचा काही अंदाज नाही. तिनं साहेबांकडे दूध दिलं, माझ्याकडे आज दूध देते. म्हणजे गाभण करून पण ती आता 5.5 लिटर दूध देते. हे स्ट्रक्चर दाखवा. हे असतं स्ट्रक्चर मुराचं बघा. तिची जपणूक नव्हती म्हणून तिचे हाल झाले. बस एकदम 24 कॅरेट सोना आहे हा मुरामधला. खिचो पाहिजे, खिचो जरा दाखवा. क्रांती स्ट्रक्चर दाखवा. आता खाली उतरलं पूर्ण स्ट्रक्चर चारी बाजून दाखवा. मिल्क फॅन वगैरे म्हशीची पॉवर्स, थनात वगैरे पॉवर यायची बघा कशी पॉवर आहे म्हशीची. एकदम सुंदर क्वालिटी. खालचं स्ट्रक्चर वगैरे एकदम पॉवरफुल. या साईडने पण दाखवा. तर मित्रांनो हे एक गोष्ट का दाखवतोय की तुम्हाला सुद्धा मशीनची निवड करताना, खरेदी करताना
खरं तर सांग खरी मुरा ही 3 महिने ड्राय असते. 8वा महिना, 9वा महिना, 10वा महिना बस. म्हशीचा भाकड काळ कमी मुराक म्हशीचा. धार पण खूप सुंदर क्वालिटीची धार. असा आवाज आला पाहिजे बादली. आज बच्चा एवढा पिताने पण म्हशीला ताजी सारखी पावर आहे. पारडी आता 8 महिन्याची आई एवढी दिसते. हो, height खूप दूध होईल. पाजायला लागतं बच्चाला तेव्हा बच्चा बनतो. तर बच्चा बनतो. हिच्याकडे या साहेब, यांच्याकडे यावं. हा साहेब हे आपलं प्रीमियम कलेक्शन आहे. थारमध्ये. आपल्याला जसा मुराचा शौक आहे तसा पहिल्यापासून थारचा शौक आहे. गेली 7 वर्ष आपण थार पार्करवर काम करतोय. दुसरं तिसरं जनरेशन आपल्याकडे येतंय. ही आई आहे आणि ही तिची मुलगी आहे पहिल्या व्यताची. दुसऱ्या व्यताची मुलगी तिकडे आता. सौंदर्या, अरे सौंदर्या इकडे बघ. पूर्ण गाय कव्हर करा. खूप सुंदर गाय आहे. इकडनं कव्हर करा, इकडनं कव्हर करा. सुंदर क्वालिटीची गाय आहे. सौंदर्याने माझ्या गोठ्यात 3 वेतं दिली. सगळं टॉपचं सिमेंट वापरून तिला कन्सिव्ह केलं जातं. आत्ता पण ती 5 महिन्याची कन्सिव्ह आहे. 20+ ती वेळानंतर दूध देते. 100% देईल. मी बघितलंय ताजीमध्ये. खूप चांगली पोझिशन आहे गायची. अतिशय उच्च वंशावळीतली गाय आहे. 2021 साली मी राजस्थानमधनं ती खरेदी केली होती आणि जबरदस्त ब्रीड आहे. ट्रीटमेंट अशी कुठली लागत नाही, औषध पाणी कुठलं लागत नाही. एक्स्ट्रीम डिफिकल्ट कंडिशन मध्ये राहण्याची क्षमता आहे. आपलं देशी गोवंश हे जपलं पाहिजे आपण. तिची मुलगी गाभण आहे का? मुलगी गाभण आहे 3 महिन्याची. हा मुलीला आता 5 डिसेंबरला 3 वर्ष पूर्ण होतील. तोपर्यंत तिचं वेत होईल. असं स्ट्रक्चर वगैरे दाखवा तिचं पण. खूप सुंदर आलंय आताच. हे आपल्या गोठ्यातलं थार आहे. म्हणजे हे कुठलं विकतचं नाहीये. होम ब्रीड तयार केलेलं आहे. होम ब्रीड आहे. थार मध्ये पण भरपूर शौक आहे. सगळा शौक आहे. थार आहे, खिलार आहे, गिर आहे. दूध व्यवसायामध्ये ब्रीडला पैसे, दुधाला पैसे नाही आहेत. दुधाचा दर दरवर्षी 5,000 रुपयांनीच वाढतो. ब्रीडची किंमत लाखांनी वाढते. हिचे काय डिटेल्स साहेब? सर आमच्या जवळचे मित्र आणि व्यापारी आहेत नारायण शेठ अलगोतार, गोविंद डेअरी फार्म भावनगर. त्यांच्याकडनं आलेली म्हैस आहे. तसं म्हणायला गेलं तर तिचं कुठलंच असं ब्रीड नाही आहे, ते क्रॉस आहे. पण माझ्या गोठ्यामध्ये तिने 20 दूध दिलेलं आहे. 20 लिटरचं दूध दिलंय. आणि तिची खासियत अशी की 16 जून 2024 ला वेळले आणि आजही ती गाभण असून सकाळी 3.5 आणि संध्याकाळी 3.5 लिटर दूध देते. खूप चांगलं दूध आहे. ताजीमध्ये एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तिचं कव्हर केलेलं आहे. हा 10-10.5 दूध होतं तिचं. बघितलेलं आहे ही आता बघितली आपण. हिचं दूध बघितलं एक टायमाचं. बाकी आमच्या गोठ्याची शान सोनी आता गाभण आहे 4 महिन्याची. सकाळी संध्याकाळी मिळून तिचं आता 14 लिटर दूध आहे. सोनी बद्दल काय सांगायचं? जय मल्हार डेअरी फार्मच्या चॅनलवर अनेक वेळा सोनीचं मिल्किंग बघितलंय. व्हिडिओ पण आहेत, मिल्किंगचे पण आहेत. पण आपल्यापेक्षा पण तब्येत थोडी स्ट्रॉंग झाली म्हशीची आता. इकडे एकदम हुकमी म्हैस आहे साहेब. आता हरियाणातून जाऊन आले. अशा म्हशीला काय असतंय? आज हरियाणामध्ये 10 लाखाची म्हैस आहे. हरियाणामध्ये कोणत्या म्हशीला काय किंमत सांगतात हे साहेबांनी आता एकदम जवळून पाहिलं. मिल्क फेन वगैरे आणि दुधाची क्षमता आणि सगळ्यात महत्त्वाचं दूध टिकून देते साहेब. दूध टिकून देते. दूध टिकून देण्याला आणि लगातार दूध धरण्याला महत्व आहे मित्र. थोड्याच दिवस दूध दिले. मिल्क फेन वगैरे दाखवा. पाईप आहे 2 इंची. मोटरची पाईप असते 2 इंची, तसा पाईप आहे खाली म्हशीला. हे बघू शकता. बरं दूध काढताना कुठला त्रास नाही, काय नाही. एकदम धार वगैरे एकदम टॉपची आहे म्हशीची. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय सोनीची, सोनीचं कॅल्शियम डाऊन झाल्याचं कधी मी बघितलं नाही. म्हणजे बॉडी मेंटेन ठेवून दूध देते. बॉडी मेंटेन ठेवून देते. आपण तिला ओल्ड ब्लड लाईनची म्हणू शकतो. साहेब हा उंचवटा दूध देतो माझ्या मते. हा उंचवटा दूध सिंगल हड्डी दूध देते. आता ही परत तुमच्याकडनं चाललेली वस्तू आहे. पुठ्ठ्याचं स्ट्रक्चर दाखवा दोन्ही मशीनचं. हिचं पण दाखवा. असा रुंद उतरता निपुलता पुठ्ठा नाहीये. आणि साहेबांना असा मजबूत पुठ्ठाच आवडतोय. धनगट पुठ्ठ्याची म्हैस. ही सोनी आणि ही छोटी सोनी अशी नाव आहे. सोनी 2 ठेवलेलं हिचं नाव. हिची पण खूप वीक तब्येत होती. खूप बनली म्हैस आधी. आता सोनी 2 पण कन्सिव्ह केले आजच कोहिनूरनी. ह्या मोठ्या बादल्या आता साहेब किती लिटरची बादली? ही बादली आहे 9 लिटरची. 9-10 लिटरची बादली आहे. मोठ्या बादल्या आता तुम्ही खाली दाखवली तर बादलीचं साईज लक्षात येईल. बादले मोठे आता. पण खूप चांगलं दूध आहे. ह्या वातावरणामध्ये पाऊस आहे, वारा आहे, ऊन आहे, तरी पण एवढं मेंटेन ठेवलेलं आहे. या वर्षी आम्हाला पावसाने खूपच हे दिलं. पावसाने डिफिकल्टीज खूप फेस करायला लागल्या. कारण की वातावरण एकदम थंड आहे. सकाळचा गार वारा आहे.
आणि माशी मच्छर खूप झालंय ऊन नसल्यामुळे. हा सलग 1.5 महिना पाऊस आहे. ऊन असणं लय गरजेचं असतं फार्म मध्ये. वो साइड में कर, वो साइड में कर. साइड में करो, आगे हाँ. जाएगी. चल करिश्मा चल 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 लेके जा रे, लेके जा. जा. तर ही पुढची सुद्धा म्हैस दाखवा. ही पण टॉप क्वालिटीची म्हैस आहे, बघू शकता ही तुम्ही. कैलाश पवारांकडनं तुमच्याकडे आली, तुमच्याकडनं माझ्याकडे आली. खूप चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे. तब्येत वगैरे. हिचं दूध दाखवा. हे बघू शकता. सर मुरा दूध देते, हो खरी मुरा दूध देते. आणि खरी मुरा अजून महाराष्ट्रात लोकांना कळलेलीच नाहीये. त्यामुळे कदाचित तुम्हाला असे फोन येत असतील 1.10 मध्ये काय आहे, काय 1.20 मध्ये काय आहे. 1 लाखापर्यंतच लाखापर्यंतच. तर लाखात खरी मुरा मिळत नसते. पंजाब युपीचा माल मिळतो. साहेब त्याच्याविषयी आता निघला विषय तर सांगा. आता ज्या महाराष्ट्रात गाड्याची गाड्या येतात, नवीन नवीन व्यापारी 2 जण, एक महाराष्ट्रातला एक हरियाणातला, हे पार्टनर होत आहेत. तुम्ही बघितलं असेल बारकाने, त्याच्याविषयी मी काही सांगू शकतो? त्याच्याबद्दल मी सांगेन की आपल्या महाराष्ट्रामध्ये आर्थिक समृद्धता खूप चांगली आहे. लोकांकडे पैसे आहेत. बरोबर. त्या भागातल्या लोकांना एक गोष्ट कळलेली आहे की महाराष्ट्रामध्ये विक्री होते भरपूर प्रमाणात. आणि महाराष्ट्राचा पॅटर्न त्यांना कळलेला आहे की 1.30, 1.40, 1.50 म्हैस महाराष्ट्राचा माणूस सहज घेतो आणि सहज विकतो. त्यामुळे तुम्हाला गाडी दिसते हरियाणा पासिंगची, पण ते असतं कुठेतरी बॉर्डरवरचं गाव. खरेदी असते राजस्थान मधली, खरेदी असते युपी मधली. आणि त्या म्हशी आपल्याकडं प्युअर जिन, रोहतक म्हणून विकल्या मुरा म्हणून विकल्या जातात. पण त्या म्हशी खऱ्या मुरा नाहीत. त्यांचा ड्राय पिरियड मोठा आहे. आणि म्हणजे ते असं आहे की आपण ते घेतोय पण त्याचा बेनिफिट आपल्याला काय नाही. महाराष्ट्रामध्ये कोणीही दूध मोजत नाही दररोजचं. अजिबात नाही. 3000 लिटर प्लस जर दूध देत असेल तर म्हैस परवडणारी असते. दूध दाखवायचे पण. तर बरेच तरुण मग असे त्या आणतात म्हशी आणि मुराच्या विषयी अफवा पसरवतात. मुरा पण माझे दूध देत नाही, असं होतंय, दूध कमी दिले. साहेब ह्या धंद्याला खोटं ठरवलंय ना, ते मालकाने ठरवलंय, म्हशीने नाही ठरवलं की दूध धंदा तोट्या, दूध धंद्यात शेणच उरतं. याला कारण आहे चुकीचं ब्रीड सिलेक्शन. बरोबर. गोठ्यामध्ये मॅनेजमेंट नाही. मी तर म्हणेन मायक्रो मॅनेजमेंट हवं, ते दिसत मायक्रो पाहिजे. आणि हे सगळे जिवंत जीव आहेत. मालक जर नसेल ना तर हे सगळं कोलॅप्स होऊ शकतं. मालकाला जर वेळ असेल तर त्यांनी म्हशी सांभाळाव्या. भैयांच्या जीवावर माणसं ठेवून सगळा व्यवसाय हा होत नाही. तर मित्रांनो, आता प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्याच्या विभागात आपला महाराष्ट्रातला एक पार्टनर झालेला आहे आणि हरियाणातला एक. मला पण कालच तुम्हाला सांगितलं साहेब, 2 फोन आलते, तुमच्या चॅनलला आमची जाहिरात करा, व्हिडिओ बनवा, आम्ही असं असं करतो, तसं तसं. तर आपण ते टाळलेलं आहे मित्रांनो. कुठल्याही तरुणांची किंवा शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये. सर मी मराठवाड्यातल्या काही भागात फिरलो, त्या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत की हरियाणातल्या व्यापाऱ्याचं नाव, त्या व्यापाऱ्याचं पूर्ण डिटेल्स, आम्ही मुरा विकतो, मुराचं प्रशिक्षण देतो, तुम्हाला मुरा खरेदी करायला मदत करतो, भय्य देतो. म्हणजे ऑल पॅकेजच. पॅकेजचा विषय आहे. त्या पॅकेज मध्ये आपला माणूस फसतो. माझं स्पष्ट म्हणणं आहे, आपण सहलीसारखं हरियाणात जाऊ नये. हरियाणामध्ये शिकायला जावं, त्यांचं ब्रीडिंग सांभाळावं. हिसार सारख्या भागामध्ये मी 10 दिवस होतो. मला कॉर्पोरेट ऑफिस दिसलं नाही, मला खूप मोठ्या MIDCs दिसल्या नाहीत. मला तिथं फक्त आणि फक्त पशुधन दिसलं. आणि त्या लोकांनी असलेल्या ह्याच्यामध्ये कमाई करण्याचं साधन चांगलं बनवलंय, ते म्हणजे म्हशी पालन, म्हैस पालन जे आहे ते आपण शिकलं पाहिजे. आणि व्यापार त्यांचा दररोजचा आहे. खूप मोठं ट्रान्झॅक्शन आहे. मला एका तिथल्या माणसाची आई, म्हणजे याच्या घरी आम्ही राहिलो होतो, ती म्हटली की बेटा ये सामने 5 भैंसे जो खड़ी है वो हमारी FD है, जो हम कल सुबह बेच के हाथ में पैसा ले सकते. म्हणजे केवढा मोठा विचार आहे की समोर त्यांचे म्हणतात काळं धन, ते काळं धनचा वापर ते त्यांच्या ग्रोथ साठी करतायत. ग्रोथ खूप. आणि सर होतंय काय माहितीये का, आपल्याकडं हे सगळे जे व्यापारी आता यायला लागलेत ना, त्यांचा प्रॉब्लेम हा असा त्यांनी करून ठेवलाय की आपल्या माणसाला ते झाडावर चढवतात. बरोबर. आप बड़े भाई हो, आप मेहमान हो, आप आए तो हम फसाएंगे क्या, मेरे बेटी की कसम, आप अगली बार आओगे ऐसा काम करेंगे. आणि तिथं पहिले 2 दिवस म्हशी अशा दाखवल्या जातात ज्या आपल्याला पसंतच पडत नाही. बरोबर. मग तिसऱ्या दिवशी माणूस कंटाळून पहिली म्हैस घेतो, चौथ्या दिवशी 2 घेतो, त्या 3 म्हशी तो थोड्याशा आवडीच्या घेतो. 5व्या दिवशी त्याच्या मागे त्याची कामं असतात, गावाकडनं सुरू होतात, घाई असते. 3 म्हशी झाल्यात, गाडी 10ची करायची, चल बाबा आवरतं घे, पटकन घे, मला जायचंय, मोकळं कर. म्हणून मग तो काय करतो, पुढच्या 4 ते 5 म्हशी
तो व्यापारी सांगतो त्या घेतो आणि आणि त्याच्यातच तिथंच तो सगळी game फसगत बसते. होते. हा सगळा गेम प्लॅन आहे जो आपल्याला कळायला उशीर झाला. बरोबर. अनेकांनी गाड्या आणून इथं फसलेले आहेत आणि नावं ठेवतात की म्हैस दूध देत नाही त्या याच्यावर. बरं, दुसरी गोष्ट ती सहल नाही. लोक विमानाने जातात, विमानाने परत येतात. साहेब, दिल्लीला घ्यायला व्यापारी येतात गाडी घेऊन, दिल्लीला याला गाडीत म्हणजे तिथून मेहमान नवाजी असे असते की आपण राजे आहोत. हा, आपल्याला ती सगळी हे तिथे असते एकदम ट्रीटमेंट हाय लेवलची high ट्रीटमेंट level भेटते. ची. बरं, त्यांच्याकडे खासियत अशी की जेवण खाण पासून सगळ्या गोष्टी आपल्याला आवडेल अशाच केल्या जातात. आता काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे जे मी व्हिडिओमध्ये क्लिअर कट बोलतो बोला बोला काय झालं हा की ड्रिंक्सची सोय केली जाते. घ्या. जेव्हा संध्याकाळी तुम्ही सगळं जंगल फिरून येता तेव्हा थकून ते जातात. विचारता की सेट आपको क्या लगेगा वो भी लाएंगे. म्हणजे तुमची पूर्ण खातिरदारी केली जाते आणि त्या खातिरदारीमध्ये तुम्हाला लुटलं जातं. खातिरदारीच्या बदल्यामध्ये तुमचा अतोनात फायदा घेतात. मी स्पष्ट सांगतो, महाराष्ट्रात जेवढ्या गाड्या उतरत आहेत हा त्यातल्या तुरळक 5-10% गाड्यांमध्ये मुरा तुम्हाला मिळेल. बाकी सगळा युपी, पंजाब आणि राजस्थानचा माल आहे आणि ह्याच्यामध्येच आपण सगळे संपत चाललो. मित्रांनो, सरांनी खूप अतिशय महत्वाची माहिती दिली. तुम्ही म्हशी खरेदी करताना सिलेक्शन करा. मुराच्या नावाखाली काहीतरी घेता म्हणून मुरा. आता तुम्हाला मुरा बऱ्यापैकी दाखवल्या. याच गोष्टीसाठी सरांची आपण सविस्तर चर्चा केली. आणखीन म्हशी दाखवा. सरांचा फार्म पण एक थोडा दुसरी गोष्ट सर की ह्याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रातलीच काही लोक आपल्या लोकांना पकडून पकडून तिकडे नेत आहेत. त्यांचे तिकडचे कॉन्टॅक्ट आहेत, ते त्यांचे सगळ्या सेटलमेंट आहेत तिकडे केलेल्या आणि त्या ह्याच्यामध्ये ते त्यांचे पैसे कमवत आहेत पण आपल्याच माणसाचा खिस्सा कापतायत. खिस्सा कापताय शब्द वापरतोय. बरोबर आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात खिस्सा कापतायत. मोठ्या प्रमाणात खिस्सा कापतायत. आणि माझं एक स्पष्ट मत आहे सर, जे मी आज मांडतो. मांडा बिंदास ना मांडा. 6 महिन्यापूर्वी असोसिएशनची जी संकल्पना आहे ती ह्याच्यातूनच केली की म्हैस सांभाळतो कोण, तर सामान्य शेतकरी म्हैस सांभाळतो. ज्याला शेतासाठी शेण हवंय किंवा काहीतरी जोडधंदा हवाय म्हणून. बरोबर. महाराष्ट्रामध्ये म्हैस पालन, शेती पालन MBA ग्रॅज्युएट सारखं शिकवायला लागली लोक पैसे घेऊन आणि त्याचं एक खूप मोठं मार्केट तयार झालं. मग प्रशिक्षण हे ते 3 दिवस 8 दिवस महिनाभर 15 दिवस. तर मित्रांनो, ह्या गोष्टी पशुपालन शेतकऱ्याच्या मुलाला शिकायला लागत नाही आणि ते शिकून सुद्धा काही लोक तरुण मला फोन करतात. साहेब, तो बाजार कसा झाला माहितीये का, तुम्हाला सांगतो. गावाकडनं तरुण शिकून शहरामध्ये आला, बरोबर, तो सुख वस्तू झाला, त्याला कॉर्पोरेटची नोकरी लागली, थोडासा पैसा हाताशी आला, मग परत त्याला गावाची जमीन आठवायला लागली, तिथली शेती आठवायला लागली, घरी कोणतरी एक मागचा भाऊ असतो किंवा नातेवाईक असतो, चल मी थोडे पैसे लावतो, आपण ते करूया. मग विचारायचं कोणाला, कारण त्याचा शहरात नंतर कॉन्टॅक्ट तुटलेला असतो 5-6 वर्षाचा. तो काय म्हणतो, आपण एक्सपोर्टची मदत घेऊ. मग आपल्याकडे एक्सपोर्ट आहेत, भरपूर प्रमाणात पडलेले आहेत, युट्यूबवर पडलेलेच आहेत ते की त्यांचं पॅकेज ठरलंय. मला आजपर्यंत कळलं नाहीये की आपण एवढे त्या लोकांच्या मागे वेडे होतो, म्हणजे आजचा तरुण वेडा होतो. पश्चिम महाराष्ट्रातला गौंडी हा मराठवाड्यामध्ये काम करायला जातो. अरे मराठवाड्यात गौंडी नाही आहेत का? गव्हाण बांधण्यासाठी एका प्रशिक्षणवाल्यांनी पश्चिम महाराष्ट्रातला गौंडी मराठवाड्यामध्ये पाठवला. ज्याचं गोठा होता त्याला हे कळलं पाहिजे होतं, गावात हाक जरी मारली असती ना तरी गौंडी आली असती. तर मित्रांनो, ह्या गोष्टी कशा होतात, ते खेचतात, अट्रॅक्टिव्ह करतात, तुम्हाला त्यांच्या ह्याच्यामध्ये घेतात. असे तरुण बरेच फसलेत. मला स्वतः फोन करतात, आम्हाला यांच्या विरोधात व्हिडिओ बनवायचा आहे, हे बनवायचा आहे, पण आपण त्या कॉन्ट्रोवर्सी मध्ये शक्यतो पडत नाहीये. पण लोक वाचले पाहिजे. काय आहे, त्यांनी दुकान ओपन केलंय, आपल्याला त्यात तिथे जाऊन खरेदी करायचंय, आपल्याला त्यात अडकायचंय का, त्याचा विषय. त्यांनी असं कुठेही लपून काही केलेलं नाही. बरोबर आहे. आपण सजग असू तर सोपं वाचू शकतो. हे रॉकेट सायन्स नाही की ह्याला खूप मोठी पदवी लागते, असा विषय नाही. तुम्ही दररोज तुमच्या जनावरांच्यात राहिलात, आपोआप त्यांच्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळून जातात, कळतात सगळ्या. आणि खरंच ज्याला म्हैस पालन करायचंय ना, त्यांनी आमचं असोसिएशन जॉईन करावं. त्यांना तो ओपन प्लॅटफॉर्म आहे, सगळ्यांना कळून जाईल की म्हैस काय असते ते. तर हे पण दाखवा चालू मध्ये. हे 2 नगिने बघा साहेबांचे, हे बसलेले असाच व्ह्यू दाखवा यांचा नगिन्यांचा. सुरुवात आपण जाफर पासून केली. खूप सुंदर नगिने बघा, 2 दाखवा. साईज दाखवा या साईडनी, या साईडनी. खूप आता दोघं बसलेत म्हणून स्ट्रॉंग ब्लड लाईन आहे. आणि साईज बघा दोघांची पण. हा मेल आहे, हा बुल आहे, ती फिमेल आहे. खूप सुंदर क्वालिटी आणि साईज पण खूप बिग आहे. प्युअरिटी मध्ये बघा काय क्वालिटी असते. सरांनी जे डेव्हलप केलं प्युअरिटी, ह्याला बोलतात. हा आहे जाफर ओरिजिनल गिर जाफर. हा, जे आता कुठली म्हशीचे खाली काय झालं की इकडे कोणी पण मला बोलते गिर माझ्याकडे विक्रीसाठी. तर हे आहे गिर मित्रांनो. ब्रीड पहिलं समजलं पाहिजे तुम्ही.
ब्रीड समजले तर तुम्ही पुढे जाऊ शकता. सर ते दोघंही 1.5-2 टनच्या आसपासचे आहेत. म्हणजे 2 टन हा 2 टन तो. खूप वजन आहे खूप. हे ठेवलंय का तर खूप चांगलं ब्रीड सांभाळायची इच्छा आहे म्हणून ठेवलंय. गोष्ट आहे. याचं काहीतरी पायदाशी वगैरे पाय वगैरे खूर बघा, दगड म्हणतात ना ह्याला, ही दगड चालणारी बघा, एकदम टॉपचं खूर वगैरे. बरं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ब्रीड शांत असतं. आता हे एवढे अजस्त्र 2 जण आहेत. पण माझ्या मॅनेजरचा मुलगा आहे 4 वर्षाचा, तो ह्यांच्या अंगावर खेळतो. त्याला कधीच त्यांनी मारलं नाही किंवा त्याला काही त्रास दिला नाही. एवढं शांत ब्रीड आहे. ओरिजिनल ब्रीड मध्ये शांतता आहे. शांतता आहे. मग जाफर असेल किंवा मुर्रा असेल, ब्रीडची प्युरिटी पाहिजे, ब्रीड तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ह्या म्हशीबद्दल पण सांगा सर. या 2 म्हशी आले ह्या साईडच्या. साहेब आमचे दाजी आहेत येळवंडे म्हणून, इथे चाकण जवळच आहेत. बरोबर. त्यांच्या गोठ्यातनं ती आणली होती आणि आता ती 8 महिन्याची प्रेग्नंट आहे. ड्राय केले तिला. दुधाला ती 16 लिटर चाललेली आहे. थोडी कोचर टाईप मध्ये येते. पण आहे मुर्राचे. हा मुरामध्येच कोचर प्रकार आहे थोडासा, हरियाणा पंजाब बॉर्डरवरचा त्या पट्ट्यातली म्हैस आहे. आणि ही म्हैस काय भरपूर लोक ओळखतात. हिचं दाखवा क्वालिटी, खूप सुंदर क्वालिटीची आणि प्युअर क्वालिटी. आज ही म्हैस हरियाणामध्ये जर उभी असेल तर ड्राय पिरियड मध्ये 2 लाख रुपयाची आणि वेल्यावर 5 लाख रुपयाची. मित्र खूप चांगल्या क्वालिटीची ही म्हैस परत दिंडे साहेबांनीच दिलेली आहे. आता कन्सिव्ह आहे ती. एकदम सुपर क्वालिटी. कॉम्पॅक्ट मुरा काय बोलतात ना, तर ही मुरा बघा, शिंग बघा, चेहरा बघा, सडांची साईज, बांधा एकदम परफेक्ट म्हैस. तिच्या बाबतीत मराठीतली एक म्हण वापरू की आखुड शिंगी बहुगुणी. की स्ट्रक्चर मीडियम आहे पण कलाकारी खूप आहे. शिंगामध्ये आहे, मानेमध्ये आहे, सुंदरता खूप आहे म्हशीला. सुंदरता खूप आहे आणि सुंदरतेवर LDF कोहिनूरच आहे आता तिला, कारण आपण पूर्ण फार्म आता कोहिनूरनी कन्सिव्ह करतोय. हे बघू शकता, शेंग मुराचे कर्व वगैरे खूप छान आहेत. म्हणजे स्ट्रक्चर म्हशीचं खूप हाताने बनवल्यासारखी म्हैस आहे. आता ड्राय मध्ये एवढी ब्युटी आहे. तर वेल्यानंतरची शूटिंग वगैरे आहेच, आपल्या फार्मवर पण होती. खूप खाली वगैरे साईज तगडी आहे म्हशीची. या सर तिकडे तिकडचं दाखवू तर काव दाखवू. हा त्या साईडचं पण घ्या. फार्मचा व्ह्यू वगैरे घ्या. मोठा फार्म आहे. आपली 20,000 स्क्वेअर फूटची शेड आहे ही सगळी. खूप मोठा शेड आहे. आणि एवढं मॅनेजमेंट सर स्वतः दोन्ही टाइम व्यवस्थित इथं उपस्थित असतात. प्रॉपर लक्ष आहे सगळं. आहे ही बघा व्ह्यू दाखवा समोरचा मशीनच्या. जे तरुण नवीन चालू करणार आहे, शेड बनवणार, हे बघू शकता तुम्ही दोन्ही साईड. आणि हा मशीनची साईड बघा आणि हे पेस बघा. माझे व्यावसायिक पार्टनर मयुरेश गायकवाड, बरोबर, त्यांची ही सगळी संकल्पना होती. याचं स्ट्रक्चर डिझायनिंग त्यांनी केलं होतं. खूप टॉपचं डिझायनिंग स्ट्रक्चर. 20,000 स्क्वेअर फूटची शेड आहे. पूर्ण व्हेंटिलेशन त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. फुल व्हेंटिलेशन आहे. आम्ही उन्हाळ्यासाठी फॉगर सिस्टीम केले आणि गोठ्यामध्ये लख प्रकाश हवा, त्यामुळे एक वेगळं चैतन्य तयार होतं. चारी बाजूने हवा पूर्ण टोटल खेळते एकदम. हे सगळं आमचं मयूर शेटचं क्रेडिट आहे. गव्हाणीत पण बघा फरशी टाकलेले, कुठं घाण वगैरे काही होणार नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मित्रांनो. बरेच तरुण फोन करत असतात, काय कसं कसं. एक एक बारीक गोष्ट आपण शिकली तर ते आपल्या लक्षात येतं. हे बघू शकता पिंजरा. छोट्या पिल्लांना कसं संगोपन करायचं, काय पोझिशन आहे, हे कशासाठी, बद्दल थोडी माहिती द्या सर. सर छोट्या पिल्लांना थोडीशी मोकळी खावी. 3 ते 4 महिन्यापर्यंत त्यांना जास्त चाल नको किंवा त्यांना जास्त हे नको, कारण त्यांचं नाजूक वय असतं. पूर्ण शरीराची ग्रोथ झालेली नसते. हाडांचा थोडासा त्यांना इश्यू येऊ शकतो. कधी कधी फ्रॅक्चर होऊ शकतं. तर दूध प्यायल्यानंतर थोडीशी मोकळी म्हणून हा पिंजरा आहे. आणि त्याचबरोबर इतर जनावरांपेक्षा त्यांना वेगळं ठेवल्यानंतर त्यांचं फीड मॅनेजमेंट प्रॉपर करता नाही येतं. जमिनीपासून वरती म्हणजे कुठं त्यांना चिखल वगैरे काही नाही. टॉपचं नियोजन आहे. त्याच्यामध्ये मॅट टाकलेलं आहे आणि हवा पिंजरा तुम्ही थोडा इकडे तिकडे पण करू शकतात. खाली त्याला व्हील बसवलेले छोटे छोटे एकदम सुंदर टॉप. जोपर्यंत गोठ्यामध्ये सेक्शन नाही तोपर्यंत गोठ्यामध्ये मॅनेजमेंट करायला अवघड जातं. ड्राय बफेलो, प्रेग्नंट बफेलो, त्यानंतर मिल्किंग, काफ, हिफर, हे सगळं सेपरेट हवं. ही पण दाखवा. ही पण मला आवडले खास सरांच्या पाठीमागे. मी पण 2 बनवा म्हणलं सरांना. ही खूप छान आहे. छोटे छोटे बच्चे असतील, चारा खाली वेस्टेज जाणार नाही, पाय टाकणार नाहीत. पशुपालनात आणि शेतीमध्ये आपल्याला पंजाब आणि हरियाणामध्ये खूप शिकण्यासारखं आहे. तिकडे ही गोष्ट लाकडाची असते, आपण ती फॅब्रिकेटेड केलेली आहे. पण खूप छान आहे. क्लिअर चारा राहतो आणि आतमध्ये जाऊ शकत नाहीत. खूप सुंदर कल्पना. 4-5 वासरं तुम्ही बाजूला रेडी असतील, तुमचे बच्चे असतील किंवा मुक्त गोठ्यात पण ठेवू शकता. लहान वासरांच्या मुक्त गोठ्यात ठेवू शकता. आणि त्याच्यात सोपं पडतं चारा टाकायला आणि साफसफाईला पण सोपं. खूप सुंदर आहे साफसफाईला पण. याच्याबद्दल सांगतो. हा बोला. महाराष्ट्रातलं टॉपचं
गिरचं ब्रीडिंग सेंटर आहे पश्चिम महाराष्ट्रातलंच. हा त्याला 1 दिवसाचा मी विकत घेतला होता 73,000 रुपयाला. ही सगळ्यात मोठी खरेदी होती महाराष्ट्रातली. कारण 1 दिवसाचा 24 तासाचा बच्चा मी विकत घेतला होता आणि त्यांना विकण्याचं कारण असं होतं की त्याच्या फादर लाईननी तो खूप टॉपचा होता आणि त्याच्या दुर्दैवाने त्या दिवशीच त्याची आई गेली होती व्हायल्यानंतर, त्याचा जन्म झाल्यानंतर. मी मागायला गेलो, मला वाटलं होतं की 5-10 हजार रुपयामध्ये देतील, पण मालकाने सांगितलं की माझी 15 वर्षाची गिरमधली मेहनत आहे. बरोबर. बच्च्याची किंमत आज जरी तो 12 तासाचा असेल, तुझ्याकडे जाऊन तो जगला काय किंवा काय दुर्दैव झालं तर तो तुझा प्रश्न असेल, पण मला 75,000 रुपये हवेत. माझ्यासोबत माझ्या जवळची व्यक्ती होती, त्यांनी काही न करून आम्ही 73,000 रुपये मोजलेत. हे लोकांना खोटं असेल तर माझे फोन पेचा स्क्रीनशॉट आहे, सगळे गोष्ट खोटी बोलणार नाही. त्यावेळेस मला पण माहिती आहे त्याच्याबद्दल की तो आणला होता, खूप मेहनतीने सांभाळला. आणल्यानंतर 12 तासाचा बच्चा जो होता, नशिबाने माझी एक गिर वेली होती त्या दिवशीच, हे नशीब होतं त्याचं. आणि तिने ह्याला घेतलं दूध प्यायला. म्हणजे आपल्या मराठीत म्हणतात ना, माय मरो आणि मावशी जोगा, असं त्याचं झालं की त्या मावशीने दूध पाजलं. म्हणजे एका वेळी 2 बच्चे तिला दूध पित आहेत, त्यामुळे तो जगला. बरं, त्याचा कलर, त्याचा जो फादर लाईननी जो आहे त्याचं मिल्किंग रेकॉर्ड जे आहे ते चांगलं आहे. नशिबाने तो जेव्हा सर्व्हिसला येईल त्या दिवशी पिल्लं येतील, आपण नक्कीच दाखवू की आपण त्यावेळी जी 73,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी काहीतरी आज तुम्हाला दाखवलंय ते. पण बच्चांना आईचं दूध हवं, कारण ह्याच्या बाबतीत आम्ही एक बघितलं, त्याला तेवढी ग्रोथ नाही मिळाली स्वतःच्या आईकडे मिळते ती, तर आणखी खूप स्ट्रॉंग बनला असता. या इकडे जाऊया. रेडी संगोपनामध्ये घ्या, खूप अतिशय स्ट्रॉंग रेडे आहेत मित्रांनो. हे प्रत्येकाच्या फार्म मध्ये दिसलं पाहिजे महाराष्ट्रात. मुर्रा असोसिएशनची एकदम सुपीक कल्पना आहे. रेडी मुर्रा असोसिएशन पारडी संगोपनावर जास्त भर देते. पारड्यांमधून काय लाभ भेटणार आहे दाखवा व्यवस्थित. हे बघू शकता, हे नगीने बघा, यांच्या तब्येती बघा, सांभाळ बघा, लावून घ्या. पुढच्या 6 महिन्यामध्ये हा सगळा लॉट कन्सिव्ह होणार आहे. खूप सुंदर क्वालिटीची एक नगीन आहे. बुल पण एकदम रेकॉर्डेड आहेत. 2 बुल आहेत ह्याच्यामध्ये. एक गिरचा बुल आहे, हा बनवतोय, आणि हा पण गिर जाफर बुल आहे. बघण्यासारखा बुल आहे, बघू शकता तुम्ही. याची पण स्टोरी खूप ऐकण्यासारखी आहे. म्हणजे माझ्याकडे म्हैस आली, त्या म्हशीने थोडस वेळेच्या आधी बच्चा दिला. बरोबर. म्हैस मी व्यापाराला परत दिली बच्चा सकट. तर आपल्याकडे मानसिकता अशी आहे की मेल काफ आहे ना, तो जगवायचा नाही. आणि ह्याच्या आधी काही वर्ष पार्टीच्या बाबतीत पण तेच होतं की म्हैस मिळते ना, मग पार्टी कशाला जगवायची, 40 छटाचं दूध काढायचं. पण कुठलीही माता असो, मग ती गाय असो, म्हैस असो किंवा आपली आई असो, ही बच्च्यासाठी दूध देते, आपल्यासाठी दूध देत नाही. तिचा पाना बच्च्यासाठी सुटतो. हे बघू शकता, त्यांना प्रेम बघा. ह्याची स्टोरी अशी आहे की मी दिली तिला दूध कमी होतं म्हणून, साहेब व्यापाराला परत दिली. व्यापाऱ्याचा फोन आला, साहेब मला गिराईक लागलं, तो म्हैस घेऊन गेला, पण तो म्हटला बच्चा नको, मी काय करू. त्याला बोलो बच्चा परत पाठव. आज तो इतका मोठा झालाय, खूप त्याला पण दूध पाजलं. हे बघा ब्रीडची शुद्धता बघा. जाफराबादी मध्ये जे काम करतात ना त्यांनी बघा, गिर जाफरचं क्वालिटी हे बघा, हे बघा, हे पण सुंदर आहे, एकदम सुंदर का बघा. अजून एक आहे, ती खाती येते, ती जाफर मध्येच आहे. जाफर मध्ये सिलेक्टिव्ह काही अॅनिमल्स आपण ठेवलेत फार्म मध्ये, सिलेक्टेड आहेत खूप. ही आपल्या चंद्रिकाची रेडी नाही. हो, ही चंद्रिकाची. मडके सरांकडून साहेबांकडे आली ही चंद्रिकाची रेडी आहे. सेम पुठ्ठा वगैरे बघू शकता, खूप चांगला आलेला आहे. ही आमच्या गोड्यातली लक्ष्मी आहे. दिवाळीत लक्ष्मी पूजनाला तिचा संध्याकाळचा जन्म आहे आणि तिचंही मिल्किंग आईचंच खूप चांगलं होतं म्हणून सांभाळले. या सगळ्या पारड्या 16-18 लिटर प्लसच्या मशीनच्या आहेत. जवळ येते ही सुद्धा बोलती माझा फोटो काढा, मला व्हिडिओ मध्ये कव्हर करा. हे बघा, ही साईज बघा, ही क्वालिटी खूप उत्तम क्वालिटी. ही म्हैस ही म्हशी सोबत आलेली आहे. हो, ही खूप ही रेडी बघा. एक रेडी दाखवण्यासारखी आहे. हाईट बघा, साहेबांची हाईट कुठे आहे आणि रेडीची साईज कुठे आहे. आजची साईज बघा रेडीची. असे जर 2 हिट दाखवलेत त्याने, अजून कन्सिव्ह नाही केलं. अशा जर रेड्या महाराष्ट्रात तयार झाले तर का नाही 4 लाख 5 लाख रुपयाला विकणार. हो, हे शेतकऱ्याला याच्यातून सुद्धा फायदा होईल. शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. ही रेडी आय थिंक सर 2 वर्ष पूर्ण आहेत. नाही, अजून 2 नाही पूर्ण व्हायचे. ह्या रेडीची खासियत सांगतो की ह्या रेडीला दूध भरपूर भेटले. म्हणजे ज्यांच्याकडनं आणली हरीश शेटकडनं, त्या माणसाने मनसोक्त दूध भरपूर पाजलेलं आणि त्याच्यामध्ये कुठली कमतरता नाही झाली म्हणून म्हशीला ते स्ट्रक्चर आलं, बच्चीला स्ट्रक्चर आलं, ग्रोथ वाढली खूप. म्हशी एवढी टोटल आज एखाद्या मोठ्या म्हशी एवढी. पारडी बनवायला
तुम्हाला थोडंसं काय म्हणतात ना की दूध कमी काढायला लागतं. तुम्ही म्हणाला मला डेअरीत टाकायचंय, मला पैसे मिळाले पाहिजेत, तर हे बनत नसतं. आणि ज्याला शौक आहे तोच हे बनवू शकतो. तर आता ती कन्सिव्ह होणार आहे आणि कदाचित ती 3 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा 3.25 वर्ष पूर्ण होईपर्यंतच 100% ती बच्चा देईल. आणि तिला पण खूप टॉपचं सिमेंट वापरलं जाईल आपल्या फार्म मध्ये. जे ठेवतोय सर ते क्वालिटीचं ठेवतोय, भविष्याच्या दृष्टीने विचार करून ठेवतोय, फुल क्वालिटी. अजून एक वस्तू दाखवतो. नंदू शेट कुठे गेला? कुठे? हा इकडे आहे. बोल साहेब. हा बोल. हा नंदू तिथे आहे ना. हा हे बघू शकता, दाखवायला जरा नीट कव्हर का. तर हा बघा, हा गोठ्यात एक बच्चा बनवतोय. थोडासा जाफर क्रॉस मध्ये जातो तो, पण आईचं रेकॉर्ड चांगलं होतं आणि आईचं दुधाचं रेकॉर्ड चांगलं आहे. बच्चाला स्ट्रक्चर चांगलं आलंय. छान मारतो तो थोडासा त्याच्या सेक्शन मध्ये आल्यानंतर जरा दंगा करतो आणि त्याचं वय आता दंगा करायचं. त्याच्या एरियामध्ये दादागिरी करतोय. त्याची पूर्ण स्ट्रक्चर दाखव. तो 26 सप्टेंबरला 2 वर्षाचा होणार आहे. अजून 2 वर्षाचा नाही, खूप 2 वर्षाचा खूप स्ट्रॉंग बनलेला आहे, खूप तगडा बनलेला आहे. एकही नंदू ऐक रे, ऐक, थांब अनुष थांब. चालेल, चल हो बाजूला. बुलची खासियत आहे, अग्रेशन हे बुलची खासियत आहे. नंदू ऐक, ही सुद्धा जाफर रेडी बघा. ही जाफरची रेडी बघा, खूप स्ट्रॉंग बनलेली आहे. हे सगळे पाठी येतात. हे एकही रेडी कमजोर नाही. आणि पूर्ण सुट्टी आहेत, त्यांना कुठलंही बंधन नाहीये. चाराचं फिडीचं कसं आहे साहेब यांचं नियोजन जरा थोडं सांगा. आपण मुरघास वर्षभर वापरतो, त्यासोबत आपण कुठलाही आगोरी प्रकार करत नाही की मिळतंय स्वस्त म्हणून कुजलेला भाजीपाला मिळतंय स्वस्त. नंदू ऐक रे, नंदू ऐक, कारण की आता बरेच विचारतात यांचं फीड का नाही विचारलं, यांचा डाएट विचारा, यांचा खोराकाचे सांगतो ना सर, सांगतो सगळं डाएट सांगतो. आपण थोडंसं बाहेर पडू सर, तो थोडा अग्रेसिव्ह होतोय किंवा ह्या सेक्शनला जाऊ. इकडेच या. खूप महत्वाचं असतं. कुणालाही रेडी संगोपन जर करायचं असेल तर पहिली गोष्ट 3 सड म्हशीचे आपले असतात. एक सड तरी पूर्ण बच्चाला पहिले 4 महिने दिला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही कंजूसी करू नये, नाही तर बच्ची बनत नाही. आम्ही आठवड्याला एकदा एक 10 ml व्हायटामिन्स देतो, तो कोट आणि ते आडर स्ट्रक्चर बनावं म्हणून. प्रोटीन सीचा थोडासा वापर करतो. आणि मला 7-8 वर्षाचा गोदरेज समृद्धी ह्या कॅटल फीडचा इतका चांगला अनुभव आहे की मी कधी हिफर नाही वापरलं, कधी मी काप स्टार्टर नाही वापरलं. म्हणजे मी सगळ्या गोठ्यामध्ये गुळी पेंड म्हणून गोदरेज समृद्धी वापरतो आणि रिझल्ट खरंच चांगला आहे. बरोबर. ती कॉमन फॉर ऑल असं आहे ती क्वालिटी. म्हणजे बच्चांपासून मशीन पर्यंत गायीपर्यंत सगळ्यांपर्यंत आहे. आणि ह्यांना चारा जो आहे तो ओल्या चाऱ्यामध्ये मुरघास आहे, वर्षभर मुरघास वापरतो. सुक्या चाऱ्यामध्ये मी गहू भुसा वापरतो, कडबा वापरतो. पण चारा देताना मी पौष्टिक चारा देतो की त्यांची हेल्थ चांगली राहावी. मी गोठ्यामध्ये कधी बार्ली वापरली नाही, मी गोठ्यामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचं कुजलेलं सडलेलं अन्न नाही वापरलं, भाजीपाला नाही वापरला. त्यामुळे हा गोठा उभा आहे. खूप टॉपचं नियोजन आहे. रेडी संगोपनात 1 नंबर नियोजन. म्हणजे आपल्याकडे काय असतं माहितीये का, 2 रुपये वाचवायला आपण 4 रुपयाचा खर्च करतो. बरोबर. बार्ली स्वस्त मिळते म्हणून वापरतो, बार्लीचा सप्लाय नीट नाही झाला मग बार्ली बंद होते, जनावर आजारी पडतं. बार्ली बद्दल आणखी सांगा साहेब, थोडे बरेच प्रश्न येत असतात. बार्लीचा काय फायदा आहे, तोटा आहे काय? एक परत सर मी म्हणेन की मराठी म्हण आपल्या पूर्वजांनी जे आपल्याला म्हणी टाकून दिल्यात त्या, स्वस्त नेहमी महाग असतं. ते आपल्याला पहिलं स्वस्त वाटतं, नंतर त्याचे फायदे आपल्याला तोटे कळतात. तोटे खूप असतात. बार्लीला तुम्ही दूध काढू शकता साहेब. कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा अति झाली खाद्यपदार्थामध्ये तर ती त्रासदायकच असते, मग मनुष्य असो किंवा पशु असो. बरोबर. बार्ली एवढी वापरली जाते की बार्लीवर दूध निघतं. बरोबर. याच्यावरती वापरली जाते. पण बार्लीमुळे कन्सिव्हचा इश्यू आहे महाराष्ट्रामध्ये, गोठे बंद पडतायत. त्याचबरोबर कन्सिव्ह झालेलं ॲनिमल जे आहे ते सेकंड लॅक्टेशनला म्हणजे नेक्स्ट लॅक्टेशनला दूध कमी देतंय, त्याचा रिझल्ट येत नाही. म्हणजे काय करतो, लागवडीला वगैरे पण बरेच प्रॉब्लेम, लागवडीला प्रॉब्लेम आहेत, गोठ्यामध्ये आजार पण आहे, अंग दाखवायचे प्रकार पण आहेत गरमीमुळे. सर अंग हे सांगू का, म्हणजे मला कळत नाही की अंग दाखवण्यासाठी अंग दाखवल्यानंतर लोक कैची बांधतात, पण ती कैची का बांधावी लागते याचा शोध कुणी घेत नाही. म्हणजे युट्यूबवर तो व्हिडिओ आहेत कैची कशी बांधावी.
आपली चूक आणि दोष म्हशींना बघू असा शकता विषय. आदत रेडी अजून कुठल्याही प्रकारचे दात लावलेलं नाही. साईज बघा, बच्ची आहे अजून, बच्ची. कैची मारायला लागते. माझ्या गोठ्यामध्ये आजपर्यंत चांगलं पशुखाद्य, चांगला चारा वापरल्यामुळे एकाही म्हशीने फूल नाही दाखवलंय, अंग नाही बाहेर काढलंय. शेवटी तुम्ही जे पेरताय तेच उगवते. 100% तुम्ही बार्ली वापरताय, तुम्ही कुजलेलं अन्न वापरताय, ह्या सगळ्या गोष्टी बघा. ऊस महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढा वापरला जातो मशीनला, फार्म मध्ये भरपूर प्रमाणात गायी असतील, त्याचा म्हशी. साईड इफेक्ट हा अंग बाहेर फेकण्यावर आहे. बरं, ऊस वापरला तरी ठीक आहे. पुढची गोष्ट अशी आहे की ऊस कारखान्याला जातोय किंवा गुराळाला जातोय म्हणून वरचं पातं वापरलं जातं, ज्याला वाडं म्हणतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये. वाड्यामध्ये काहीच नाही, कस आहे सगळा त्यांचा काढून घेण्याचा प्रकार. बरोबर. वाड्यामुळे इन्फर्टिलिटी, अंग बाहेर दाखवणं हे प्रकार सर्रास घडतात. म्हैस बुलकडनं डायरेक्ट कन्सिव्ह केली तरी ती गाभण राहत नाही. म्हणजे किती घातक आहे ते की बुलकडनं शक्यतो 90% रिझल्ट आहे. फॉस्फरस वगैरे प्रमाण सगळं निघून जाते त्याच्यामुळे, सगळं निघून जातं. महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक तर फॉस्फरसचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे आपल्याला टोनोफा सारखी इंजेक्शन आणि लिक्विड वापरायला लागतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये झिंकची कमतरता आहे मातीमध्ये. हा, आपल्याकडे झिंक नाही मातीमध्ये, त्यामुळे पशुचारा उगवताना झिंक संदर्भात जर काही हे करताना आलं तर चाऱ्यामध्ये झिंक यावं, फॉस्फरस यावं, हा प्रयत्न करावा. सायंटिफिक पद्धतीने गोठा सांभाळला पाहिजे. साहेब, एक छान उदाहरण सांगतो की माझं बालपण अशा ठिकाणी गेलं की घरामध्ये 50-60 म्हशी असायच्या, पण अज्ञान होतं. जुनी पिढीतली लोक होती, कासेतना दूध आलं की नजर लागते असं म्हटलं जायचं, पण कुणी विचारच नाही केला की तिचं HB डाऊन असू शकतं. जे मी आज जेव्हा पशुपालन करतोय तेव्हा लक्षात येतं की डिलिव्हरी झाल्यानंतर, HB डाऊन झाल्यानंतर, हिमोग्लोबिन डाऊन झाल्यानंतर कासेतना रक्त येतं. नजर वगैरे लागली, असं केलं तसं केलं, असे प्रकार असतात, बोलतात. एवढे सगळे जे प्रकार आहेत ना, हे आपण आपल्या पिढीत तरी किंवा नवीन येणाऱ्या पशुपालकांनी तरी ग्राह्य धरू नयेत, कारण ते सगळे अंदाज पंचे बांधलेले ठोकठाळे आहेत. बरोबर. सायंटिफिक पद्धतीने ॲनिमल सांभाळलं गेलं पाहिजे, ब्रीडिंग झालं पाहिजे. दूध हा सेकंडरी पार्ट असतो. आज ब्रीडिंगला खूप महत्त्व आहे. पुढच्या 3-4 वर्षामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुरा 5 ते 6 लाख रुपयाला असेल, हरियाणामध्ये ती 10 लाखाला आत्तापासूनच झालेली आहे. आणि आपण जे प्रबोधन करतोय असोसिएशनच्या माध्यमातून की या ब्रीड तयार करा, पारडी संगोपन करा, हे लोकांनी खरंच सिरियसली घेतलं पाहिजे. नाहीतर महाराष्ट्रात फक्त HFचंच दूध मिळेल, म्हशीचं दूध मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. एक तात्पुरतं दाखवा बघा. रेड तात्पुरत्या स्वरूपात, म्हणजे एकदम टॉपचं कसं आहे, पाठीमागे थोडं मुक्त. आता पावसामुळे जरी राडा असेल, पण ह्यांची हेल्थ कशी राहिली फिरल्यामुळे. हा, खूप हेल्थ जबरदस्त आणि आदतमध्ये एवढ्या रेड्या तयार झाल्यात. सर, हा महिना फक्त आपली जनावरं बांधून तर मित्र, तुम्ही सुद्धा तुमच्या फार्म मध्ये असं करू शकता. हा बघा, हे स्पेशल कंपार्टमेंट आहे. हा असं नियोजन कुठं बघायला भेटलंय का तुम्हाला? एक म्हशीला एक कप्पा. हे बघा, हे कंपार्टमेंट आमचं असं आहे की जी डिलिव्हरीला म्हैस येते तिची ही डिलिव्हरी रूम आहे. तिचा बच्चा 10-15 दिवस तिच्या सोबत असतो आणि तिचं ते मातृत्व आहे. आपण कधी कधी म्हणतो ना म्हैस विसरली, याला कारण आहे की म्हैस वेली की बच्चा आपण लांब म्हणतो. बरोबर. तो जर जवळ असेल तर 100% म्हैस कधी बच्चा विसरत नाही. पहिल्या 15 दिवसातच ती गडबड होते. तर हिची काय डिटेल्स आहे साहेब आता? सर, हा विषय आत्ताचा आहे. थोडं आपण काय म्हणतात ना की तिला सेट होऊ दे, तिचा स्पेशल व्हिडिओ बनवू. आता फक्त कव्हर करा, ही म्हैस दाखवा. हा, ही आता हरियाणातून आलेली लेटेस्ट म्हैस मित्र, खास ब्रीडिंग साठी सरांनी परचेस केलेली आहे. म्हणजे ते आत्ताच आहे जस्ट. त्याच्याबद्दल काय म्हणा की थोडं डिटेल मध्ये पूर्ण आपल्याला दाखवू झाला की बोलू आपण. 100%. तर इकडं पण ह्यांचे थार आहे आणि ह्या गिर आहेत, बघू शकता. गाईचं पण कव्हर करू थोडंसं आपण. थोडं पावसामुळे आमच्याकडे थोडं नियोजन हडबडलंय. हा, या इकडे या सर, इकडनं या. विषय असा आहे की आपण 2 ब्रीड सांभाळतो. एक म्हणजे गिर आणि दुसरं म्हणजे थारपारकर. त्याच्यामध्ये हे सेक्शन जे आहे हे हिफरचं आहे आणि बुलचं आहे. आणि जे मिल्किंग ॲनिमल्स आपले गाईमध्ये दाखवा, हे सगळे मिल्किंग ॲनिमल्स. गाई बघा कशा एकदम साईडला व्यवस्थित हे केलेले आहेत, कव्हर केलेले आहेत त्यांनी. ह्या गाईमध्ये पूर्ण थार असतील, गिर असतील, ह्या मिल्किंगवर आहेत. तिकडे वासरांसाठी कंपार्टमेंट आहे. एक एक पार्ट खूप वेगवेगळा आणि व्यवस्थित सुटेबल केलेला आहे. माझी सुरुवात जी होती ती थारपारकर मधून होती, लागलो आणि गिरचाही रिझल्ट चांगला आला माझ्याकडे.
ही पूर्ण मिल्किंग लाईन आहे थारची आणि गिरची. थार मध्ये पण खूप वाईट सोना आहे साहेब. हा थारची किंमत मुरा म्हशीपेक्षा महाग आहे. ह्या वर्षी CCBF सेंट्रल कॅटल ब्रीडिंग सेंटर सुरतगड राजस्थान त्याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर ह्या साईजची ह्या क्वालिटीची थार पारकर 8 ते 9 लाख रुपयाला आपल्या महाराष्ट्रातल्या सातारा मधल्या माणसांनी विकत घेतलेली आहे. अरे बाप रे बाप, खूप किंमत झाली साहेब. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, आमचे डॉक्टर कांबळे म्हणून आहेत, कांबळे सर, त्यांचं एक वाक्य आहे की ग्लोबल वॉर्मिंग मध्ये कुठली गाय टिकणार आहे तर ते म्हणतात थार पारकर टिकणार आहे. कारण का तर राजस्थानच्या एक्स्ट्रीम डिफिकल्ट कंडिशन मध्ये म्हणजे 55च्या टेम्परेचर मध्ये ती सर्व्हाइव्ह करणारी गाय आहे. थार जंगल मध्ये, थार जंगल बोलतो आपण त्याला, थार आणि एकदम कडक उष्ण कटिबद्ध. त्या नावातच आहे की थार पारकर, थारचं रेगिस्तान पार करून जाणारी, म्हणून तिचं नाव पारकर, थार पारकर आहे. दूध चांगली माहिती उच्च क्वालिटीचं आहे. अजून सर गायीच्या संदर्भातला एक गैरसमज आहे तो दूर करावा असं वाटतं ह्या व्हिडिओत ना. बोला की. आपल्या महाराष्ट्रात आहे ना गिरचं एवढं मार्केटिंग झालंय की देशी गाय गिरशिवाय दुसरी कुठलीच नाही असं लोकांचा समज आहे. बरोबर. आम्ही जर म्हटलो की आमच्या देशी गाईचं दूध आहे आणि ते थारपारकरचं नाही तर लोक म्हणतात नाही नाही आम्हाला गिरचं दूध द्या. गिरचा ब्रँड तयार झाला, गिरचा ब्रँड तयार झाला. पण इतर देशी गाई पण खूप आपल्या महत्त्वाच्या आहेत, स्ट्रॉंग आहेत. मराठवाड्यामध्ये देवणी आहे, कोकणामध्ये कोकण गिड्डा आहे, ह्याच्यावर काम, लाल कंदारी आहे, किलार आहे, आपली भरपूर अशा जाती आहेत, त्यांचं पण दूध टॉपचं आहे. देशी गाईचं जिला वशिंड आहे ते सगळं दूध A2 आहे, त्याच क्वालिटीचं आहे, तेच कंटेंट आहेत. फक्त गिरचं मार्केटिंग खूप झालंय त्यामुळे गिरला आपल्याकडे खूप डिमांड आहे. मुक्ता उठ ग, ही पण थारचीच गाय बघू शकता तुम्ही. आता ही घरची बच्ची आहे. मुक्ता उठ. तुमच्या फार्मवर तयार झाली का? फार्मवर तयार झाले. फार्म बोन आहे बघू शकता, इथंच तयार केलेले. लोक म्हणतात की बच्चा बनत नाही महाराष्ट्रात, आपल्याकडे ब्रीडिंग होत नाही. साहेब 2-3 गोष्टी आहेत. आम्ही काय कुठलं दररोजचं वेगळं फॉर्म्युला, वेगळं फीड, आम्हाला वेळ पण नाही आमच्या बाकीच्या व्यवसायात ना. सांगतो तुम्हाला, कव्हर करा, कव्हर करा, एकदम जवळून कव्हर करा. पहिलं वेत आहे, वय वर्ष तिचं आत्ता 32 महिने आहे. 32 महिन्याची आहे ती फक्त. तिने मेल काफला जन्म दिला 1 महिन्यापूर्वी, म्हणजे 31व्या महिन्यात ती वेळली. साहेब आडरचं तिचं स्ट्रक्चर बघा, तिच्या सडामधलं अंतर बघा, व्यवस्थित एकदम. आज ती पहिल्या वेताला 5-10 लिटर दूध देते. पहिल्या वेतामध्ये ती एवढी शांत आहे, हे बघा. थार लोक म्हणतात पहिल्या वेतामध्ये गाय लाता मारते, पहिल्या वेतामध्ये दूध देत नाही, त्यामुळे पहिल्या वेताची जनावरं सांभाळली जात नाही. आपण बनवू तसं आहे. तिचं कधीच आम्ही आठवड्यातलं 10 ml व्हायटामिज बंद केलं नाही, त्यामुळे तिला आडर स्ट्रक्चर व्यवस्थित आलं. बरोबर. जे आहे ते सप्लिमेंटवर दूध काढायचं असतं, डॉक्टरवर दूध निघत नसतं किंवा इतर कुठल्या फॉर्म्युल्यावर दूध निघत नसतं. जेवढा डॉक्टर गोठ्यामध्ये कमी तेवढं दूध जास्त, हा रिझल्ट आहे. कदाचित काही डॉक्टर लोकांना माझा राग येईल, पण शेतकऱ्याचे पैसे सगळे डॉक्टरला जातात. ह्यांना माणसासारखे आजार नाही आहेत, ह्यांना खूप कमी आजार आहेत आणि ते आपल्यामुळे त्यांच्यामध्ये तयार होतात, आपल्या चुकीमुळे होतात. त्यामुळे नीट सांभाळणं असेल, चांगल्या प्रकारे त्यांची जपणूक असेल तर बघा ही वस्तू तयार झालेली आहे माझ्या गोठ्यामध्ये. 5-5 लिटर दूध देते. कदाचित तिसऱ्या वेतामध्ये ती 7-14 लिटर दूध पर्यंत जाऊ शकते. आणि देशी गाय 14 लिटर दूध, 5.5चं फॅट, 9चं SNF, ही खूप मोठी गोष्ट झाली. खूप मोठी गोष्ट आहे. आणि एवढी शांतता, सुबकता, एवढं स्ट्रक्चर खूप छान सहसा लाभत नाही. माझ्या गोठ्यामध्ये सगळ्या गायींना नावं आहेत, सगळ्या म्हशींना नंबर आहे. आम्ही टॅगिंग करून घेतलेलं आहे. आणि टॅगिंगमुळे एक फायदा असा होतो की त्यांची मेडिकल हिस्ट्री, त्यांचं मिल्किंग, त्यांचं कधी ड्राय केलं होतं, कधी आपण त्यांना कन्सिव्ह केलं होतं, ह्याचं रेकॉर्ड मेंटेन करायला सोपं जातं. आता मी तुम्हाला एवढे सगळे गोठ्याबद्दल माहिती दिली, पण मी एकटा नाही आहे. ह्याच्या मागे भरपूर माझे हितचिंतक, माझे मोठे बंधू राहुल देवकर, माझी वहिनी डॉक्टर भाग्यश्री देवकर, ह्या सगळ्यांचा सपोर्ट आहे. आणि खरंच सांगतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी एक बोंब आहे की भैये काम करत नाही, भैयांमुळे गोठे बंद पडतात, भैयांच्यामुळे असं झालं, भैये खराब मिळाले. साहेब नशिबवान आहे मी, माझ्या गोठ्यामध्ये माझे भैये माझ्यापेक्षा जास्त काम करतात, जपणूक तेवढी करतात. ते दूर आहे थोडासा, काळजी घेतात. आणि विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये खूप सारे गोठे बंद व्हायचं कारण असं आहे की भैये आणि माणसं ह्यांच्यामध्ये संवाद खूप कमी आहे. आपण मालकामध्ये आणि आपण मध्ये चालू आहे.
मालकामध्ये आणि भैयामध्ये थोडा संवाद कमी आहे, बरोबर? आपल्याला भैया पण मशीन वाटतं की जे निर्जीव आहे आणि ही जी जनावर आहेत ती पण निर्जीव वाटतात, बरोबर. त्यामुळे थोडंसं. आणि काय झालंय सर की त्यांना पण एक लक्षात आलंय की इथं आपल्याला फक्त कामासाठी बोलवलंय, आपल्याबद्दल आत्मीयता प्रेम नाहीये. माझ्या मते भैया दोन प्रकारचे, एक रात्रीत पळून जाणारे आणि एक गोठा आयुष्यभर चांगला सांभाळणारे. तुमच्या नशिबात कोण आहे ते तुम्ही निवडलं पाहिजे. बरोबर साहेब, माणसं जेवढी आहेत तेवढ्या प्रकारच्या त्यांचे विचारधारा आहेत, त्यांची हे आहेत, ते आपल्याकडे कमवण्यासाठी येतात. आपण त्यांना चांगल्या कामाचा चांगला मोबदला दिला, त्यांना माणूस म्हणून वागणूक दिली, तर आज जे मी अनुभवतोय, मला रात्रीची कधी भीती वाटत नाही की भैया पळून जातील, माझा गोठा कोण सांभाळणार, एवढी जनावरं कोण सांभाळणार. मी असा माणूस आहे की मी कधीही कुठेही जाऊ शकतो. लोकांचा एक भ्रम आहे की गोठा टाकला की मालक गुंतून जातो, कुठं जाऊ शकत नाही. याच्या मागे अजून एक व्यक्ती आहे, पिंटू शेठ. हा, इकडे. म्हणजे एकाचं काम नाहीये. संघटना चालवणं असो, अगदी आपण पहिल्यांदा म्हणायचो पूर्वीच्या काळी की 100 एकर जमीन होती, घरात 30 माणसं होती, तरी सगळं चालायचं. ह्याला कारण आहे, ती एकजूट खूप महत्वाची असते, टीम वर्क खूप महत्वाचं असतं. म्हणा की ती मुठ्ठी में दम है, उंगली में कुछ नहीं है, तसा तो प्रकार आहे. एक मुठ्ठी बांधली तर ताकद निर्माण होती. हा, तुम्ही जेव्हा न्यूक्लिअर फॅमिली बनता, एकटे बनता, तेव्हा तुमची क्षमता कमी होते. तुम्ही सोबत घेऊन जेव्हा काम करता तेव्हा खूप काही असतं. मी जसं म्हटलो की माझं एकट्याचं हे यश नाहीये, ह्याच्या मागे अनेक हात आहेत. आणि सगळ्यात महत्वाची व्यक्ती ह्या सगळ्यातली माझा गोठ्याचा मॅनेजर, हा माणसाचं सगळं क्रेडिट आहे खूप. कारण मी इथं 2-3 तासच असतो, तो दिवसाचे 24 तास, पूर्ण दिवसाचे 24 तास तो इथं असतो. त्याचं प्रत्येक जनावरावर विशेष प्रेम आहे आणि विशेष म्हणजे तो आपलेसेपणाने हा गोठा करतो. म्हणजे माझं यातलं श्रेय 20% आहे, भैयांचं 30% आहे आणि राहिलेलं 50% त्याचं श्रेय आहे. त्याने ह्या गोठ्याला खूप चांगली उभारी दिली. आम्ही सगळे डाऊनफॉल बघितले. म्हणजे आम्ही आमच्या गोठ्यामध्ये गाभणं बघितलं, त्यानंतर दुधावरनं जनावरं उडताना बघितली, म्हशी मारताना बघितल्या. जे गोठेवाले अनुभव घेतात ते आम्ही दोघांनी सगळे घेतलं. पण आजचा दिवस संपला की उद्याचा नवीन दिवस असतो, ह्याप्रमाणे काम केलं. आम्ही फीडवर थोडंसं स्ट्रॉंग काम केलं, आम्ही सप्लिमेंटवर काम चांगलं केलं. आमच्या मागे अजून एक अदृश्य हात आहे की जो आम्हाला कोल्हापूरमधनं मदत करतो, की त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर आप्पासाहेब पाटील. वेळोवेळी यांना मार्गदर्शन करतात. बरोबर. ह्या गोठ्याचं काय म्हणतात ना की भरपूरसं काम सोपं डॉक्टर आप्पासाहेब पाटलांनी केलं. मी कधीच कुठल्याच ठिकाणी मला ज्या लोकांनी सपोर्ट केला त्यांचं नाव घ्यायला लाजत नाही. कारण मी परत तेच म्हणेन की हे टीमवर्क असतं. माझं श्रेय, एकट्याचं श्रेय असं काही नसतं. मला म्हशी ज्या 4-5 लोकांनी चांगल्या दिल्या ते तुमच्यासमोर आहेत. माझ्यासोबत काम करणे तुमच्यासोबत मी दाखवले. त्यामुळे एकटं इथं काही करणं शक्य नसतं. करायचं असेल तर सोबत करायचं आहे आणि त्या सोबत करण्यामध्येच यश आहे. तर मित्र, सरांनी खूप विस्तृत माहिती दिली, सविस्तर. याच्यामधून महाराष्ट्राच्या तरुणांना, नवीन म्हशी खरेदी करणार असतील, पशुपालक असतील, यांना त्याचा फायदा होईल. महाराष्ट्र मुर्रा असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळत आहेत मित्रांनो. खूप चांगलं काम करणार आहेत आणि सगळे टीमवर्क म्हणून चांगलं काम करणार. येणारा काळ हा मशीनसाठी खूप प्रेरणादायी असेल, चांगला असेल. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. सर, आणखीन काही सांगायचं आपल्याला? शेवटचा मी मेसेज देतो की खूप सारे शेतकरी म्हणतात की आमच्या गोठ्यामध्ये फॅट लागत नाही, आमच्या गोठ्यामध्ये आजारपण आहे, आमच्या गोठ्यामध्ये म्हशी लवकर दुधावरनं उडतात. ह्याची सगळी कारणं जर शोधायला गेलो तर ती आपल्याकडेच असतात, आपल्या चुकीमध्येच असतात. जनावरं चांगली निवडा, नियोजन चांगलं ठेवा, पुढच्या फ्युचरचा विचार करा आणि त्या पद्धतीने काम करा. आम्ही असोसिएशन ह्या गोष्टीसाठी स्थापन केलंय की एक उदाहरण म्हणून तुम्हाला देतो शेवटचं. एक 10-15 वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक ट्रेंड आला होता की दिसेल त्या जमिनीला भाव होता. दिसेल आणि आपलं असं वाटायचं की आपल्या पूर्वजांनी जमिनी घेऊन ठेवल्या असत्या तर बरं झालं असतं, आपण एका रात्री श्रीमंत झालो असतो. एका रात्रीत कोणी श्रीमंत होत नसतं. मी आज 2025 आहे, हा व्हिडिओ ज्यांना माझ्यावर विश्वास आहे त्यांनी सेव्ह करून ठेवा. 2035 मध्ये ज्याच्याकडे फक्त 25 म्हशी टॉप क्वालिटीच्या आहेत, प्रॉपर ब्रीडिंग केलेल्या, रेकॉर्ड मेंटेन केलेल्या, तो करोडपती माणूस आहे. हे बघा, ऐका, खूप अतिशय महत्त्वाचं वाक्य बोलले सर की 2035. बरोबर? यस. हे टार्गेट ठेवा मित्र. आणि हा व्यवसाय 1-2 दिवसाचा नाही, वर्षाचा नाही,
याच्यामध्ये काही वर्ष लगातार एकांतात मेहनत करायला लागते आणि ते फळ तुम्हाला नक्की भेटेल. म्हशी पालनामध्ये लोक कमी, त्यामध्ये आवड कमी झालेली, गोठे बंद होत आहेत आणि डिमांड वाढते. म्हशीच्या दुधापासूनच बाय प्रोडक्ट बनतात, गाईच्या दुधापासून बाय प्रोडक्ट बनवणं कंपन्यांनाही अवघड आहे. अमूलसारखी कंपनी म्हशीचं दूध आज जास्त प्रमाणात का विकत घेते ह्याच्या मागचं कारण शोधा. त्याचबरोबर म्हशीच्या दुधाचे कधी रेट उतरत नाहीत. म्हणजे महाराष्ट्रात जी कधी कधी आपण बातमी बघतो ना की शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून दिलं, बरोबर, शेतकऱ्यांना भाव नाही मिळत आहे. तो कुणाचा भाव आहे? HFचा भाव आहे, ज्या दुधाला 3.5चं फॅट पण नाहीये. आजपर्यंत कुठल्याही दूध संघाने दुधाचा दर म्हशीचा कमी केलेला नाहीये. तो वाढताच आहे, 2 रुपयांनी 3 रुपयांनी दरवर्षी वाढतोय. त्यामुळे हे काळं सोनं जपण्याचा प्रयत्न करा. ते जपण्यासाठी ब्रीडिंग हे पहिलं तत्व ठेवा. चांगली म्हैस, तिला चांगल्या बुलचं सिमेंट, त्या सिमेंटमधनं तिचं संगोपन, येणाऱ्या पारडी मुलाला चांगलं दूध, त्या पारडीची चांगली ग्रोथ, परत तिला चांगलं सिमेंट, एक पूर्णतः पिढी तयार झाली पाहिजे. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन. असोसिएशनची संकल्पना दिंडे साहेबांची आहे. जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की सर आपल्याला हे करायचं आहे, त्याच्यामागचा हेतू इतका शुद्ध होता की ज्या माणसाला सरकारी नोकरी आहे, ज्या माणसाचं सगळं छान चालू आहे, तो माणूस ह्याच्या मागे का आहे? तर फक्त महाराष्ट्रात काहीतरी तयार हवं. गेल्या 3-4 वर्षात यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे हाल बघितलेत भरपूर. आणि मेदनकर साहेब 1-2 मिनटं या सर या. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे हाल बघितलेत आणि ते हाल बघून त्या माणसाला काहीतरी एक चांगला पर्याय उपलब्ध करून मिळावा म्हणून हे असोसिएशन स्थापना. असोसिएशनचे सचिव आलेत व्हिडिओमध्ये. म्हणजे मगाशी मी व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे की मेदनकर साहेब हे 3 पिढ्यांचे म्हशीचे व्यापारी आहेत. त्यांच्या 3 पिढ्या ह्या व्यवसायामध्ये आहेत. असोसिएशनचे सचिव आहेत. महाराष्ट्रातला शेतकरी हरियाणामध्ये धावतो, पण एवढ्या 3 पिढ्यांचा अनुभव ज्या व्यक्तीच्या गाठीशी आहे त्या व्यक्तीचं कधीच मार्गदर्शन घेत नाही. हे दुर्दैव आहे. तुम्ही त्यांच्याकडनं म्हशी घ्या नका घेवा तुमचा वैयक्तिक प्रश्न झाला. अरे पण ज्या माणसाने आयुष्याची 50, 60, 70 वर्ष त्या व्यवसायात घालवलेत, त्याचा अनुभव जर तुम्हाला फ्रीमध्ये मिळत असेल तर तुम्ही त्या माणसाला भेटलं पाहिजे. आणि हे उल्लेख करा साहेब, व्यापारी असून असोसिएशनमध्ये अतिशय तळमळीने काम करणारा पहिले महाराष्ट्रातले व्यापारी आहे. पहिले हे पण सांगा का व्यापारी असून कुठल्याही ठिकाणी स्वतःचं ब्रँडिंग मार्केटिंग नाही. जी काही तळमळ आहे ती महाराष्ट्रात पारडी संवर्धन दूध व्यवसाय व्हावा यासाठीची आहे आणि 100% प्रयत्न हाच आहे आमच्या सगळ्यांचा. कैलास सर या या या. आज सगळे चालेत. आज आम्ही सगळे सहज योगायोग आहे आणि हा सहज व्हिडिओ बनवतोय. हा योगायोग चांगला आहे. नमस्कार या. तर आता ह्या व्हिडिओमध्ये सगळं भरपूरसं कव्हर झालंय. काही कमिटी मेंबर नाही आहेत, पण संकल्पना दिंडे साहेबांची आहे. अतिशय जबरदस्त संकल्पना ज्याच्यामध्ये शुद्ध हेतू इथला शेतकरी मोठा व्हावा हा आहे. आणि योगायोगाने माझ्याकडे अध्यक्षपद आलं, त्याला मी न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. उपाध्यक्ष तर अशी व्यक्ती आहे, त्यांच्यासोबत मी आत्ता 10 दिवस हरियाणामध्ये होतो. घरात प्रत्येक घरामध्ये त्यांची ओळख आहे, जो मुरा सांभाळतोय, डिटेल आहे. ते जे मुराबद्दल सांगतायत ना ते असं आहे की ग्रॅज्युएशन लेवलचं सांगतायत आणि आपल्याकडचे पशुपालक पहिल्या वर्गामध्ये आहेत. त्यांना खूप वरती जायला टाइम येतो, तितक्या लेवलला यायला. हां, मेदनकर साहेबांचं तर आमच्या सगळ्यांपेक्षा म्हणजे आमची वय जेवढी आहेत ना तेवढा त्यांनी व्यवसाय केलाय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एवढी चांगली टीम आहे, अतिशय मोफत मार्गदर्शन आहे. आम्ही म्हणेन आमची तुम्हाला मदत होईल. आम्ही कधीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कमर्शियल ह्याच्यामध्ये गुंतवणार नाही. त्यामुळे भरपूरशा ज्यांना म्हैस पालन करायचं आहे किंवा म्हैस पालन करताय, ज्याच्यामध्ये ग्रोथ हवे, भविष्यातला फ्युचरचा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघतायत, मुराची आवड आहे आणि हे फ्युचर आहे साहेब. ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन कधीच दिसणार नाही. म्हशीचं दूध मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे आणि त्यापरीने आपण जर प्लॅनिंग केलं तर मी तुम्हाला जे म्हटलोय की 10 वर्षात मुरा सांभाळणारा हा करोडपती असेल हे सिद्ध होणार आहे. आणि हीच टीम तुमच्यासमोर त्यावेळी हेच वाक्य घेऊन असेल की आम्ही बोललेलं खरं झालं का नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कमर्शियल कोर्सेसला न जाता, कुठल्याही भूलतामाना बळी न पडता फक्त असोसिएशनचे सभासद व्हा, जॉईन करा. तुम्हाला उज्ज्वल भवितव्य असेल हे मी आज लिहून देतो. इथे कुठे चुकीचा सल्ला किंवा तुम्हाला काही नसेल. तुम्हाला काही सांगायचं सांगा जरा साहेब. उपाध्यक्ष साहेब आहेत, थोडे 2 शब्द ते सुद्धा व्यक्त होतील. जय मल्हार डेअरी फार्म बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. कैलास पवार, उपाध्यक्ष, महाराष्ट्र मुरा असोसिएशन. शेतकरी मित्रांनो,
कुठलाही स्वार्थ न बाळगता वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रातील आपलं आपलं काम सांभाळून आणि सर्व क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावलेल्या नामांकित लोकांनी मिळून हे असोसिएशन स्थापन केले. एकाला दाखवायचं एकाला झाकवायचं अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व आहेत. कुणीच हलकं नाही आहे, कुणाचा अनुभव कमी नाही आहे आणि प्रत्येकाने 2 पिढ्या 3 पिढ्या 4 पिढ्यापर्यंतचा मुरामधला आणि मशीनमधला अनुभव असलेले लोक आपल्यासोबत आहेत. शेतकऱ्याला कधीही चुकीचं मार्गदर्शन या प्लॅटफॉर्मवरून होणार नाही. प्रत्येक शेतकरी कुठलाही हक्काने आपलं हक्काचं व्यासपीठ म्हणून असोसिएशनकडे बघू शकतो. तुम्हाला अर्ध्या रात्री 24 घंटे 365 दिवस असोसिएशन तुमचं आहे, तुमच्यासाठी उपलब्ध आहे. उपाध्यक्ष या नात्याने जी पण जबाबदारी माझ्या खांद्यावर पडली ती मी पूर्णपणे आणि व्यवस्थितरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यापुढे केला जाईल. असोसिएशनला न्याय देण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये एक चांगली 20 किलोपेक्षा जास्त दुधाची मुरा म्हैस तयार व्हावी हा आमचा सगळ्यांचा जेन्युइन प्रयत्न आहे. धन्यवाद. मी मेदनकर साहेब बोलायच्या आधी 1-2 मिनिटं बोलतो. ते आपल्या सगळ्यात सिनियर आहेत, ते सगळ्या बरोबर शेवट करतील. ह्या कॅमेऱ्याच्या मागे जो कॅमेरामन आहे ना तोही कमिटी मेंबर आहे आणि तोही अतिशय उत्कृष्ट मुरा पालक आहे. वय वर्ष त्याचं 30च्या आतलं आहे, 25च्या जवळचं आहे, तो 24 वर्षाचा आहे, पण मुराचं पॅशन असलेला माणूस आहे. असोसिएशनमध्ये आमच्याकडे जे तरुण आहेत ना ते काहीतरी क्रांती घडवणार आहेत महाराष्ट्रामध्ये. अनुज आहे, वेदांत आहे, त्यानंतर पृथ्वीराज आहे, अशी मी खूप नावं घेऊ शकतो. मोठी टीम आहे, पण ही काही प्रातिनिधिक नावं घेतली. ही मुरा घडवणार आहेत. त्याचबरोबर अजून एक उदाहरण देतो आणि वेदनकर साहेब बोलतील शेवटला. मुरामध्ये आमच्या असोसिएशनमध्ये अशी लोक आहेत की ज्यांचं प्रोफेशन, त्यांचे बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात आहेत, पण त्यांना ह्याच्यामध्ये काहीतरी स्पार्क दिसतोय, ह्या व्यवसायामध्ये किंवा ह्या पशुपालनामध्ये आवड आहे. अशी लोकही खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. म्हणजे आमच्या मीटिंगला कोणी खूप मोठ्या पदावर BMCमध्ये कामाला असलेले अधिकारी येतात, त्यानंतर चांगले बिझनेसमन येतात, असं वकील आहेत, इंजिनियर आहेत. म्हणजे इंजिनियर झाल्याची संख्या आमच्या असोसिएशनमध्ये सदस्य म्हणून जास्त आहे, हे प्रामुख्याने सांगावंसं वाटेल. 100%. तर म्हशीचा धंदा, शेणाचा धंदा, आम्ही शेणाचा धंदा त्याला समजत नाही, आम्ही पूर्णतः प्युअर प्रोटीनचा धंदा समजतो आणि ज्या व्यवसायामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप आहे असा व्यवसाय समजतो. साहेब बोला. नमस्कार. नमस्कार. मी युवराज मेदनकर. आज इथं आपण उपाध्याय साहेबांच्या गोट्यावर आज हा व्हिडिओ बनवत आहे. ही संकल्पना आपली आदरणीय दिंडे साहेब यांनी ही मांडली आणि ह्या असोसिएशनमध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यातून तज्ज्ञ अशी मंडळी 11 लोक अशी निवडली आहे बॉडीवरती. आणि सांगण्याचा एक विषय महत्त्वाचा आहे, जास्त वेळ बोलणार नाही. समाजाकडनं आपण भरपूर काही घेतलंय, या समाजावरतीच आपण व्यवसायावरतीच आपण हे कमवलंय, पण आपलं पण एक काम आहे, आपलं पण काहीतरी देणं आहे, आपण या समाजाला काहीतरी देणं लागतो. यासाठी हे असोसिएशन पूर्ण 24 तास 365 दिवस कार्यरत आहे. आपल्या असोसिएशनमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, याच्यामध्ये सामील व्हावं. पण मोफत मार्गदर्शन आपल्या असोसिएशनमध्ये ही सर्व टीम करणार आहे. याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा ही एकमेव विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. राम राम सगळ्यांना.